ओके हाय एवरीवन. सो आयज आमी आमची क्लास कंटिन्यू करूया आता. ओके सो आमी प्रॉब्लेम्स करतले रायट. सो आतां आमची ही नेक्स्ट सेशन सुद्दां आमी प्रॉब्लेम्सूच करूया. ओके थोडे मदले तुमचे बोर्ड्साचे बेसिक्स ओके आनी मातशे फोर्साचे बेस्डार कन्सेप्ट आनी मातशे बेसिक्स इम्प्रूव करपाक आमी ही आयची क्लास घेतला. ओके ओके सो बेसिकली हांगा तुमी एक पळोवंक शकता मातशें लायट आसा खरें पूण मातशें तुमी पळोवंक शकता. ओके डोंट आय ट्राय टू टेक डार्क प्रिंट्स. ओके क्वेश्चन आसा की द फोर्स बिटवीन 2 पॉयंट चार्जीस डिपेंड्स ऑन डॅश. 2 पॉयंट चार्जा भितर फोर्स कोणाचेर डिपेंड आसता काय विचारलो. ओके टू डायरेक्ट क्वेश्चन, टू इजी क्वेश्चन. ओके 2 पॉयंट चार्जा भितर फोर्स कोणाचेर डिपेंड आसता. हो आसा Q1 चार्ज, हो आसा Q2 चार्ज. सो ह्या हितून केसीन फोर्स कोणाचेर डिपेंड आसता काय विचारलो. सो आमकां खबर आसा फोर्स आसता 1/4πε0 Q1 Q2/r². न्ही हय काय ना. ओके सो ह्या केसीन कोणाक डिपेंड आसता. एक म्हटल्यार चार्जीसाचेर डिपेंड आसता. सेकंड म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम डिपेंड आसता. ओके आनी मिडियमूय डिपेंड आसता न्ही कित्याक मिडियम हे जाल्यार के वॅल्यू येतलो. येस नो इन मिडियम. ओके दीस वॅल्यू कम दीस इज इन मिडियम. हे काय ना. सो इन मिडियम हांवें तुमकां सांगलां जेन्ना मी चेडो एका चेडवा एक्चुअली प्रपोज मारता मिडियमान तेन्ना एका आय लव यू दिसना तें कितें दुसरेंच दिसता. ओके सायड पोटेटो दिसतालो. ओके सो आय होप यू रिमेंबर. सो द आन्सर इज ऑल ऑफ दीस. ओके सो हे पयलींचे आन्सर डायरेक्टली आले ऑल ऑफ दीस. सो आन्सर इज ऑल ऑफ दीस. ओके ऑल ऑफ दीस ऑप्शन बिकॉज हांगासर तिनय ऑप्शन्स करेक्ट जाता न्हू. डिस्टन्सय येता, चार्जीस येता आनी मिडियमूय येता. सो आन्सर इज ऑल ऑफ दीस. सो आन्सर इज डी. ओके ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आतां करूया आमी. ओके वेडा. ओके सो ही आली एक क्वेश्चन. सो आतां आमी नेक्स्ट क्वेश्चन करूया. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन करूया. अ चार्ज Q1. ओके सो हो सेकंड क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन आसले. सो डायरेक्ट हांव आन्सर करता. ओके इजी क्वेश्चन आसा चड कितें डिफिकल्टूय ना. सो लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस क्वेश्चन द क्वेश्चन सेज क्वेश्चन म्हणटा क्वेश्चन 2 घेवया का. अ चार्ज Q1 एक्झर्ट सम फोर्स ऑन सेकंड चार्ज Q2. एक चार्ज Q1 आसा. ओके तुमचे बेसिक्स मातशें आनी स्ट्रॉंग करपाक आमी करया. नेक्स्ट आसता आमी मागीर नेक्स्ट सेशन हितून नीट आसतली. ओके आनी मेन्साचे क्वेश्चन्स. ओके मागीर एडवान्स वयता. ओके चार्ज Q1 एक्झर्ट सम फोर्स ऑन सेकंड चार्ज Q2. ओके चार्ज Q1 आसा म्हणटा तो ह्या Q2चेर कितें तरी फोर्स एक्झर्ट करता. सो लेट्स से द फोर्स इज F. अंडरस्टँडिंग. ओके तो आतां म्हणटा की एक्झर्ट सम फोर्स ऑन सेकंड चार्ज Q2. ओके सो Q1 Q2चेर कितें तरी फोर्स एक्झर्ट करता. आमकां खबर आहा Q2चेर फोर्स एक्झर्ट करतलो F21 आसतलो रायट नो. ओके येस इफ अ थर्ड चार्ज Q3 इज बॉट नियर देम देन फोर्स ऑन Q1 एक्झर्टेड ऑन Q2 इज डॅश. ओके तो म्हणटा आतां जर सपोज हेंच्या तोंडा मुखार आमी जर सपोज आतां हो कितें तरी फोर्स F करतालो सपोज. ओके कितें तरी फोर्स F करतालो. आतां हेंच्या तोंडा मुखार जर सपोज तो म्हणटा कितें तरी Q3 हाडला चार्ज. Q1 आणि Q2च्या मदेकात Q3 हाडला चार्ज जाल्यार तो म्हणटा की जाल्यार फोर्स जो एक्झर्ट करता तो कितें जातलो म्हटल्यार फोर्स एक्झर्टेड ऑन Q1 फोर्स ऑफ Q1 ऑन Q2 म्हटल्यार पयलीं जो Q1 Q2चेर फोर्स घालतलो लेट्स से F. ओके जेन्ना आमी Q3 हाडलो तेंच्या मदेकान म्हटल्यार तेंच्या एरियान जाल्यार फोर्स ऑफ Q1 ऑन Q2 विल बी वॉट अशें आमकां विचारला. सो ऑब्वियसली आतां ह्या क्वेश्चनचे ऑप्शन्स आसात विल डिक्रीज इन मॅग्निट्यूड म्हटल्यार तो म्हणटा फोर्स हेचो वॅल्यू कमी जातलो. ओके मॅग्निट्यूड म्हटल्यार तो वॅल्यू जो येता न्ही एफाचो तो एका मॅग्निट्यूड म्हणटा. तो म्हणटा हो फोर्स जो Q1 आतां Q2चेर जो फोर्स घालतलो हो Q1 ह्या Q2चेर जो फोर्स घालतलो तो म्हणटा फर्स्ट बीट डिक्रीज आसतलो मॅग्निट्यूडान म्हटल्यार कमी आसतलो म्हणटा तो. सेकंड केस तो म्हणटा इनक्रीज आसतलो मॅग्निट्यूडान म्हटल्यार तो वाडटलो आनी चड आसतलो. थर्ड तो म्हणटा विल रिमेन अनचेंज तो म्हणटा आसा तसोच उरतलो कांयच फरक जावचें ना. आनी फोर्थ केस तो म्हणटा विल इनक्रीज इफ Q3 इज ऑफ सेम सायन. तो म्हणटा इनक्रीज जातलो इफ Q3 इज ऑफ सेम सायन. ओके एस Q1 एंड विल डिक्रीज इफ Q3 इज ऑफ ऑपोजीट सायन. तो म्हणटा जर इनक्रीज जातलो ही सेम सायन आसा जाल्यार इनक्रीज जातलो म्हणटा आनी ही जर सपोज अशी ऑपोजीट सायन आसा जाल्यार तो म्हणटा असो डिक्रीज जातलो. म्हटल्यार तो म्हणटा हो जर नेगेटिव्ह चार्ज आसा जाल्यार तो डिक्रीज जातलो. ओके आतां तुमी पळय हेचे आन्सर कितें आसपाक जाय इफ यू थिंक लॉजिकली जाल्यार जर तुमी जर सपोज हे पयशे जाल्यार हे तुमी कशें रिलेट करता पळय. एक म्हटल्यार केन्ना तुमी चार्जांचे पळयता न्ही तेन्ना सदांच एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग याद दवरा की फोर्स आसता न्ही हो डिपेंड फक्त आसता 1/4πε0 K म्हटल्यार मिडियम आसा जाल्यार. ओके Q1 Q2 अपॉन R². म्हटल्यार अशें पळयात तुमकां हांव सांगता इन शॉर्ट पळयात Q1 आनी Q2 न्हू चार्ज. सो फोर्स आसता तो डिपेंड आसता त्या दोगांय चार्जांचेर आनी तेंच्या दोगांय भितरल्या डिस्टन्साचेर आनी कितें मिडियम बी आसा जाल्यार तेचेर. हो तर कॉन्स्टंट जालो 1/4πε0 कॉन्स्टंट जालो. ओके सो आतां तूं म्हटलें सर हेचे आन्सर कितें जातलें. सो हेचे आन्सर आसा इट विल रिमेन सेम इट विल रिमेन अनचेंज. सो आन्सर आसा रिमेन्स अनचेंज. तूं म्हटलें सर कित्याक रिमेन्स अनचेंज इज द आन्सर. तूं म्हटलें सर कित्याक अनचेंज एक्चुअली चेंज जावपाक जाय न्हू. तूं म्हटलें कित्याक तर मदीं दुसरो चार्ज येयलो न्हू सर. ना हांव तुमकां सांगता कित्याक अनचेंज तो पळयात एक्चुअली जो फोर्स आसता न्ही तो ह्या पॅरामिटरांचेर डिपेंड आसता हय काय ना. ओके ह्या पॅरामिटराचेर डिपेंड आसता. आतां तुमकां सांगपाचें म्हटल्यार लॉजीक कितें आसा हेच्या फाटल्यान
पळय आतां तुमी अशें प्रॅक्टिकली इमॅजीन करात, एक जर चार्ज म्हटल्यार एक मनीस आसा, ओके तुमकां एक्चुअली हांव एग्जाम्पल प्रॅक्टिकली तेन्ना मजा येता रायट. सो एक मनीस आसा तो दुसऱ्या मनशाक हेट करता. लेट्स से एक मनीस आसा, एक ए मनीस आसा, वन मनीस आसा, तेचें नांव वन आसा, ह्या मनशाचें नांव वन, तो टू मनशाक हेट करता. ओके तो टू मनशाक हेट करता, ते टू मनशा वांगडा तेची झगडी आसा. आतां मातच्या वक्तान तेची झगडी आसात म्हटल्यार तेची फॉरेवर तेच्या वांगडा दुश्मनी आहा टू वांगडा. ओके सो लेट इंडिया आनी पाकिस्तान म्हणटात ते. ओके सो वनाची टू वांगडा दुश्मनी आहा. आतां सपोज इन सडनली इंडिया जर सपोज अफगानिस्तान वांगडा झगडपाक स्टार्ट जाली जाल्यार कितें पाकिस्तान वांगडा तेची कितें दुश्मनी कमी जातली ना न्हू. व्हेरी सिंपल. म्हटल्यार इन शॉर्ट आतां पळय वन ऑलरेडी टू वांगडा झगडटा, सडनली थ्री येयलो जाल्यार तेका टुवाचो आनी तेच्या बद्दल कांयच फरक पडोंक ना. कित्याक सांग फोर्स डिपेंड आसता चार्जाचेर, जो चार्जूय तेंचो व्हॅल्यू चेंज जावंक ना. आनी दोगांय मदले डिस्टन्सय चेंज जावंक ना. जशें इंडिया आनी पाकिस्तानाचे मदले डिस्टन्सय चेंज जावंक ना. दोगांयचे चार्जीस जितले झगडपाचे आहा ते झगडटातूच आसा. सो ऑब्वियसली तेंच्या मदले डिस्टन्सय चेंज जावंक ना. सो फोर्स आहा तो तेंचो रिपल्शन तोच उरतलो. कळ्ळें तुमकां. मदीं कोण तरी दुसरो झगडटा म्हणून तेच्या वांगडा रिपल्शन हेचें जातलें नो डावट. बट हेच्या वांगडा आसा ते चेंज जावचें ना. दिसतना अशें दिसता की हो मदीं येयला म्हटल्यार कमी जावपाक जाय ना, तशें कांय ना. ओके बिकॉज फोर्स कोणा कोणा डिपेंड आसता ते पळयात चार्जांच्या दोनूय व्हॅल्यूचेर. सो ते तर दोनूय व्हॅल्यू आसा तशेंच आसा आनी डिस्टन्स दोगांय मदले. सो आन्सर इज इट विल रिमेन अनचेंज. सो आन्सर इज रिमेन्स अनचेंज. हे आन्सर. अंडरस्टँडिंग दिस पॉयंट. सो डोंट सिम्पली थिंक दॅट मदीं तिसरो येयलो म्हटल्यार हांगासर ऑब्वियसली हेचेर रिपल्शन कमी जातलें ना. फोर्स हेचेर फोर्स घालपाचो तितलोच घालतलो. ओके जशें की बिट्स ऑफ पेपर तुमी जेन्ना ते चार्जांच्या मदीं हाडले तेन्ना दुसरे सुद्दां तेचे कुशीक चार्जीस आहले न्हू, पूण तेचेर तो फोर्स घालपी आहा तितलोच घालतलो. ओके सो डजंट मॅटर. ओके गेटिंग दिस पॉयंट. सिंपल थिंग इज दॅट दिस फॉर्मुला मेन Q1 Q2 is not changing, R is also not changing, so obviously force will also remain same. Okay so that is the answer to the second question. Okay let's go to the next question. Okay हे basics improve आता. पहिला normally some people will say Q3 same sign जाल्यार obviously increase जातलो, repulsion वाडले अशें काही एक ना. ओके so the thing is that the answer is wrong. Okay so पहिला तुमकां दिसना दिसता इजी क्वेश्चन आहा पूण तेचे तुमचे बेसिक्सूय हे आता पहिला. ओके so let's go to the next question then. Okay आता आमी next question घेया. ओके next question आहा are two charges of equal magnitude. Okay हे पुसता हांव कोड. ओके next question. ओके question number 3 रायट. हय ओके सो बरें आसा न्ही क्वेश्चन. सो तुमची तकली एक्चुअली मातशी अशी चलपाक लागली आतां रायट. ओके सो ओके सो टू चार्जीस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड्स एंड एट अ डिस्टन्स आर एक्झर्ट अ फोर्स एफ ऑन इच अदर. म्हटल्यार दोन चार्जीस आहा म्हणटा तो, दोगांचे मॅग्निट्यूड इक्वल आसा म्हणटा तो. सो हेचे जर मॅग्निट्यूड क्यू आसा, हेचे मॅग्निट्यूड क्यू आसा जाल्यार तो म्हणटा दुसऱ्याचे मॅग्निट्यूड क्यूच आसा. बोथ ऑफ इक्वल मॅग्निट्यूड म्हणल्यार व्हॅल्यू सेम. ओके सो टू चार्जीस आसा, दोन चार्जीस आहा इक्वल आसा दोगांचे मॅग्निट्यूड. ओके मॅग्निट्यूड्स एट अ डिस्टन्स आर. ओके एक्झर्ट अ फोर्स एफ ऑन इच अदर. दोनूय एकामेकाचेर एक्झर्ट फोर्स एफ करता. सो एका रिपेल करतलो तो एका रिपेल करतलो. एक्झर्ट फोर्स एफ ऑन इच अदर. इफ द चार्जीस आर हाफ. ओके म्हटल्यार चार्जाचो व्हॅल्यू आसा न्ही तो म्हणटा तो हाफ केला एंड डिस्टन्स बिटवीन देम इज डबल केला. तो म्हणटा चार्जाचो व्हॅल्यू जो क्यू डॅश. हांवें तुमकां सांगला असले जेन्ना तुमी क्वेश्चन करतात तेन्ना डॅश घाला. सो क्यू जो आसा न्यू सो आमी ताका डॅश घालया. सो क्यू डॅश आसा, Q1 आसा तो क्यू म्हटल्यार हाफ केला न्हू. इफ चार्जीस आहा हाफ म्हटलें न्ही म्हटल्यार चार्ज हाफ केला. सो Q2 जो व्हॅल्यू आसा हो आसा लेट्स से Q2 आनी हो लेट्स से आसा Q1. दोगांयचो व्हॅल्यू पयलीं इक्वल आसलेलो पळय. सी इक्वल मॅग्निट्यूड्स म्हटल्यार दोगांयचो व्हॅल्यू इक्वल आसा. ओके टू चार्जीस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड दोगांयचो व्हॅल्यू इक्वल आसा आनी डिस्टन्स आर अपार्ट आसा. ओके एकामेकाचेर फोर्स एफ घालता म्हटल्यार हो फोर्स आसलेलो 1/4πε नॉट Q1 इंटू Q2 म्हटल्यार Q इंटू Q म्हटल्यार Q स्क्वेअर जालें पळय. Q1 Q2 म्हटल्यार Q इंटू Q स्क्वेअर जालें न्हू. पळय काय ना हे मिडियम येवंक जाल्यार डायरेक्टली एरातच घेवप सदांच याद दवरा. ओके Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. ओके फायन. सो हे जालें तुमचें फर्स्ट इक्वेशन. आतां तो म्हणटा कितें सांग दोगांयचे चार्ज हाफ केला. सो चार्ज हाफ केला. ओके सो चार्ज हेचो जातलो Q/2 हेचो जातलो Q/2 रायट. दोगांयचो चार्ज हाफ केला आनी डिस्टन्स तो म्हणटा डबल केला. ओके सो म्हटल्यार तो म्हणपाक सोदता डिस्टन्स आनी आतां R डॅश ते आतां डबल ऑफ R केला. ओके म्हटल्यार डिस्टन्स तेणें डबल केला. ओके डिस्टन्स डबल केला जाल्यार तो म्हणटा देन न्यू फोर्स एक्टिंग ऑन ईच चार्ज इज डॅश. आतां न्यू फोर्स कितें आसलो काय विचारलो आमकां. सो आतां फोर्स कितें जातलो के एफ डॅश घेवया. के Q1 डॅश Q2 डॅश अपॉन R स्क्वेअर न्ही म्हटल्यार R डॅशाचो स्क्वेअर. ओके सो के Q1चे आन्सर कितें जातले Q/2, Q2चे आन्सर जातले Q/2 आनी R बाय म्हटल्यार डबल म्हटल्यार 2R. ओके 2Rचो स्क्वेअर. सो हे कितें जातले 2 to the 4 न्ही डिनॉमिनेटर. सो के Q स्क्वेअर 2 to the 4. ओके हे डिनॉमिनेटर 4 जातले आनी हे जातले 2 स्क्वेअर 4 R स्क्वेअर. सो आन्सर जातले
1/16 k क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो आन्सर इज एफ. सो f/16 येतलें आन्सर. सो आन्सर इज डी. कळ्ळें तुमकां काय तें? पण हेचो आन्सर मिनींग एफ न्हू. हेचो न्हू, हेचो मिनींग हो 2 to the 4 डिनॉमिनेटर येयलो, कित्याक न्युमरेटर डिवायड आसता तो डिनॉमिनेटर येता आनी हो 2 स्क्वेअर 4 म्हटल्यार हो जालो 4 आनी हेचो आन्सर के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअरचो आन्सर आसा एफ. सो आन्सर येतलो 4 4 16 1/16 एफ जातलो. ओके. सो आन्सर इज 1/16 एफ. कळ्ळें तुमकां? म्हटल्यार f/16 आन्सर. सो आन्सर इज डी ऑप्शन. ओके. दिस टाइम ऑल्सो आय हॅव डन इन द प्रिवियस क्वेश्चन. ओके. ओ इट्स कम. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके. हांव काडटा. ओके. व्हेरी गुड. So I hope you are understanding this question. This is which question? Third or fourth? Let me see. 1, 2, 3. Third question, I think. Third question 3. Okay, question 3 आलो. Okay. So आता मी next question 4 आकडे वच्चा. हो question 4 घेऊया मी. Okay. So I'll just rub this board. So are you all understanding? Like two direct questions, right? But your concepts तुमचे हेतून कितले बरे आता. Okay. A and B are two identical spherical conducting charge bodies. A and B तुमचे दोन charge bodies आसा. ए आनी बी आसा अशे दोन चार्ज बॉडीज. ओके. ए एंड बी आर टू आयडेंटिकल आसा ते म्हटल्यार दोगांचे तेकयल्यार चार्जीस इक्वली डिवायड जातले. ओके. दे आर टू आयडेंटिकल स्फेरिकल चार्ज बॉडीज वीच रिपेल ईच अदर. ओके. दोगूय एकामेकाक रिपेल करता. ओके. दोगूय एकामेकाक दोगांचे आयडेंटिकल म्हटल्यार सेम शेपीचे. ओके. दोगूय एकामेकाक रिपेल करता विथ फोर्स एफ. ओके. दोगूय एकामेकाक फोर्स एफान रिपेल करता. केप्ट एट अ फायनाइट डिस्टन्स. सो दोगांय भितर डिस्टन्स आसा कितें फायनाइट आर. ओके. नो प्रॉब्लम. A third uncharged sphere of same size is brought in contact with the sphere B and removed. Okay, एक थर्ड अनचार्ज आसा म्हटल्यार हेंच्या पयलीं भितर इनिशियली फोर्स कितें जातलो 1/4πε0 ऑल्सो क्यू. लेट्स से हेका आसा चार्ज क्यू. सो क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हेका ह्यातलें म्हणजे इनिशियल कंडिशन म्हटल्यार इनिशियल. ओके. आतां ह्या केसीन तो म्हणटा इफ एक अनचार्ज स्फियर सी आशिल्लो अनचार्ज. सो हेचेर क्यू इक्वल टू 0 अनचार्ज स्फियर सी आहा. लेंथ क्वेश्चन तुमकां दाखयलेलें आसा. ओके. If a third uncharged sphere of the same size is brought in contact with sphere B and removed. So हेणेन कितें केलो हेका काडलो स्फियर बीच्या कॉन्टॅक्टान केलो. आफ्टर कॉन्टॅक्ट विथ बी. कॉन्टॅक्ट विथ बी केल्यार कितें जातलें सांग. कॉन्टॅक्ट विथ बी क्वेश्चन 4 हा. कॉन्टॅक्ट विथ बी केल्यार कितें जातलें. ओके. चला पळोवया कॉन्टॅक्ट विथ बी केल्यार कितें जातलें तें. ओके. सीचो. ओके. बी एंड सी. सो बी और सीचे कॉन्टॅक्ट केल्या उपरांत आमकां ऑलरेडी सांगला की चार्जीस कितें जातलो सांग. हो ए आसा. बी आनी सी कॉन्टॅक्ट केल्या उपरांत हेचे जातले 0 आणि हो आसा क्यू. सो आफ्टर कॉन्टॅक्ट कितें जातलें क्यू डॅश जातलो दोगांचे. दॅट इज क्यू प्लस 0/2 रायट. हे आसा चार्ज दोगांचे एड जावन डिवायड बाय 2 जाता. ओके. प्लीज सी माय लास्ट व्हिडिओ इफ यू हॅव नॉट सीन. ओके. प्लीज सी माय लास्ट व्हिडिओ. ओके. हांगासर कितें जातलें सांग. सो हेचो कितें जातलो हेचो जातलो चार्ज क्यू. दोगांचे हेचे जातलो q/2 म्हटल्यार हो जालो बी आनी हो जालो सी. हेचे जालो q/2 हो बी स्फियर आनी हो ए स्फियर. हय तो म्हणटा थर्ड अनचार्ज स्फियर अनचार्ज म्हटल्यार तेचे चार्जीस ना. ओके. Sphere of the same size is brought in contact with sphere B and removed. It is then kept at the midpoint of A and B. Okay, तेणेन आतां हो C काडलो. हो जो C आसा न्ही. ओके. हो जो C आसा न्हू. ओके. तेका तेणेन काडलो आनी दोगांच्या मिड पॉयंटार दवरलो. हो आतां तुमचो स्फियर C आसा जिचे सद्या चार्ज आसा q/2. ओके. समजून घ्या सद्याचे चार्ज आसा q/2. ओके. म्हटल्यार तेचे कितें आसूं शकता पॉझिटिव्ह चार्ज. ओके. सो तुमी पॉझिटिव्ह जाल्यार पॉझिटिव्ह घेयात. ओके. नो प्रॉब्लम. सो पयलीं अशें आशिल्लें. आतां हेचेर कितें जातलें दोगांयचेर अर्दो अर्दो रायट. तूं म्हणटलें दोगांयचेर अर्दो अर्दो वयतलो न्हू. हय. ओके. सो हेचेर अशें जालें. नेक्स्ट स्टेपान दाखोवया. ओके. सो हे जालें q/2 आनी हे जालें q/2 आनी हे जालें q. ओके. फायन. सो करुया आतां आमी फुडें. अ थर्ड अनचार्ज स्फियर ऑफ द सेम सायज बॉड इन कॉन्टॅक्ट विथ स्फियर बी. ओके. एंड रिमूव. इट इज देन केप्ट एट द मिडपॉइंट ऑफ ए एंड बी. ओके. फायन. फायंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑन सी. सीचेर फोर्स कितें आसतलो काय विचारलो. ह्या सीचेर फोर्स कितें आसलो. आतां पळयात भुरगे हीच मिस्टेक करता. ओके. हांवें तुमकां सांगलां आतां तुमचे सीचेर फोर्स फायंड करपाक सांगलां न्हू. तुमकां कळ्ळें आसलें आयडेंटिकल म्हटल्यार जेन्ना तुमी टच केल्या उपरांत एड करून चार्ज डिवायड बाय 2 करप. हो जातलो q डॅश ऑन बी. ओके. आनी हो सेम जातलो q डॅश ऑन सी. हे तर तुमकां ऑलरेडी कळ्ळें. ओके. एड कर आनी डिवायड बाय 2 कर. सो दोगांयचे q/2 जातलो. आतां मिड पॉयंटार दवरल्या उपरांत कितें जालें सांग पळोवया. हेचो डिस्टन्स जालो r/2 आनी हो डिस्टन्स जालो r/2. Right. So this is how you have to think. Okay. Even like when you're going to go for like little bit one step ahead, right? Now you're going to go for NEET and all after this particular class. Okay. So तेन्ना सुद्दां तुमकां अशें चिंतचें पडटा बारीक बारीक. Okay. This questions looks very simple, but still student they will make mistake. See, when you are asked to find a force on C, आता तुम्ही म्हाका एक सांग. हो जालो culprit. This becomes a culprit. हो आमचो culprit. Yes or no? So हेचेर फोर्स घालपी कोण कोण आसा. हो एक A आसा न्ही B आसा न्ही. So तुम्ही सांग A हेका कितें करतलो. A हेका हांगासर F on C due to A जातलो. येस नो. आनी हो हेचेर फोर्स कितें जातलो
f of c due to b जातलो कळटा तुका कितें and both are in the opposite direction. Are you people following me? Both are in the opposite direction. So you tell me, looking at this question, the resultant will be in this which direction, whether it will be towards b or towards a. सांगा पळोवया. So if you're smart enough, then you should be able to answer this question, and the resultant will be obviously towards b. आता म्हणटा सर b कित्याक पळय हो FCA पळय फोर्स कितें जातलो, FCA फोर्स कितें जातलो एक काम करता हांगासर पळयता. ओके FCA फोर्स कितें जातलो सांग पळोवया. सो आय जस्ट डू हियर रायट कित्याक ते खूब सकल जाता म्हणा. ओके सो हांगासर आमकां स्पेसूय जाय न्हू. ओके सो FCA कितें जातलो सांग पळोवया. F of C on A, FC on A म्हटल्यार हो पळय सीचेर A खातीर ते इटेन गेलो पळय आनी कशें जालें हेचेर फोर्स फायंड करतना हेचे अल्फाबेट पयलीं बरयात आनी कोण घालता तेचे अल्फाबेट दुसरे बरयात. सो F of C on A कितें जाता सांग. दिस विल बी 1/4πε0 Q1 will be Q, Q2 that will be Q by 2 upon R by 2 चा स्क्वेअर. ओके सो ह्या आन्सर येतलें 1/4πε0 Q by 2 म्हटल्यार Q स्क्वेअर जालें हो हाफ सेपरेटात काडा आनी ह्यातले R स्क्वेअर बाय 2 म्हटल्यार हो जालो Q स्क्वेअर बाय 2 Q स्क्वेअर अपॉन 2 कसो जातलो. ओके सो हांव अशें मातशें बरयता Q स्क्वेअर अपॉन 2 डिवायड बाय ओके हो जातलो R स्क्वेअर बाय 4. So we'll say it's a 2 1s are 2, 2 2s are 4, right? So this 2 will come on top. So this will become 2 1/4πε0 Q square by R square. Understanding? So this into this and this into this, no? Yes or no? Yeah. So 2 1s are 2, 2 2s are 4. Okay. So ह्याच्या आन्सरातले 2 1/4πε0 Q square by R square. ह्याले कोणाचे F of C on A. तसेच F of B on हे कितें जातलें सांग. F of C on B, C due to B म्हटल्यार F of C F on C due to B कितें जातलो 1/4πε0 हेचो चार्ज कितें आसा Q by 2 हेचो आसा Q by 2 आनी हेचे आसा R by 2 चो स्क्वेअर. कित्याक हेंच्या दोगांतले मदले डिस्टन्स घ्या R स्क्वेअर घेशा डायरेक्ट. ह्या दोगांचे मदले हे R by 2 आयिल्ले पयल्या केसीन आनी आतां हे R by 2 आतले दुसरे केसीन. कळ्ळें आमकां कितें म्हणटा तो. ओके सो ह्यातले 1/4πε0 हेचे आन्सर येतले Q स्क्वेअर बाय 4 डिवायड बाय ओके 1/4πε0 Q स्क्वेअर बाय 4 डिवायड बाय R स्क्वेअर बाय 4. 2 स्क्वेअर इज 4. हे कॅन्सल जालें आनी होयचो आन्सर कितें जातलो. सी इफ यू लुक एट दिस नो आन्सर देन दिस वील बिकम वॉट 2 एंड दिस वील बिकम F. दिस इज फ्रॉम 1 ओके आनी हेचे आन्सर कितें जातले डायरेक्टली F जातले न्हू K Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर. सो डायरेक्टली हेचे F जातले. दिस इज ऑल्सो फ्रॉम 1 ओनली. ओके म्हटल्यार ते इक्वेशन यूज करून. सो आतां हे दोनूय मायनस करा. सो देरफोर F इज इक्वल टू रिजल्टंट इक्वल टू FCA मायनस FCB जातले न्ही मॅग्निट्यूड. हे काय ना म्हटल्यार रिजल्टंट कोणा सायडीन वयतलो. ऑब्वियसली हेचो फोर्स आसा 2F हेचो आसा फोर्स 2F. कळटा तुमकां कितें करता ते. ओके सो हेचो फोर्स आसा 2F आनी हेचो आसा F ह्या इटेन. सो रिजल्टंट कितें जातलें 2F आसा असो F आसा असो. येस नो या सॉरी 2F आसा असो आनी F आसा ऑपोजीट डायरेक्शन. पळय हे सेकंड केस जाली. सो मायनस करून रिजल्टंट कोणा इटेन वयतले टुवर्ड्स B. सो रिजल्टंट विल बी 2F मायनस F दॅट इज F. ओके सो द आन्सर विल बी F. अंडरस्टूड दिस पॉयंट. असले टायप तुमचे आतां हायर एग्जामी घेतले म्हणजे निटाक बिटाक बी तुमकां असले शिकचे पडटले. सो तुमी टच करतात आनी हाडून मदीं बी दवरतात. सो भुरगे कितें करता पयस तें आपूच जाता. ओके तुमकां सांगलें आशिल्लें थोड्यांक बेजिक्सय खबर नासता की टच केल्या उपरांत चार्जीस आसता ते एड करून डिवायड बाय 2 करपाक जाय अशें ते थोड्यांक खबर नासता. ओके बट एनीवेज तुमकां आतां कळ्ळें तुमकां. सो दीस इज द कन्सेप्ट ऑन फोर्स. ओके सो आय होप पीपल आर अंडरस्टँडिंग. ब्लू पेनान केल्लो. ओके फायन. So I hope people are understanding. Okay. So the answer to this question is F. Okay. So answer is F. Okay. So answer is F. So C option. So option is C. Kota hai? Okay. Okay. Fine. So we'll solve more questions now. Okay. He cut down. आता इचर आमी आनी थोडी क्वेश्चन करूया. Okay. I'll just remove this thing. Okay. Okay. I'll put some more questions. Okay, just wait. Okay, fine. So I just remove and I'll put more questions. Wait. Okay. So मुका थोडे आनी क्वेश्चन करया सोमतेर घालता हे पळय. ओके सो हियर आर सम मोर क्वेश्चन्स. ओके सो हे पळय थोडे आनी क्वेश्चन आसा. ओके ओके वेरी गुड. ओके सो आतां तुमकां हेची आन्सर म्हाका सांगपाक जाय. ओके सो दिस इज योर नेक्स्ट क्वेश्चन. ओके two small balls having equal positive charge. Okay so दोन small balls are. Okay question वाचा पळया तुम्ही. क्वेश्चन नंबर एका कितें तरी आतां 4 आसले न्हू एका 5 घेयात. ओके सो विल पुट दिस एज क्वेश्चन नंबर 5. सो आय जस्ट सॉल्व दिस क्वेश्चन. ओके
ओके फाइन. सो हे आता करूया आमी सॉल्व. ओके क्वेश्चन 5 पळय आदी. क्वेश्चन नंबर 5. ओके. So question 5 are two small balls having equal positive charge are suspended by two insulating strings of equal size. Two small balls are, दोन small balls are, okay, there are two small balls having equal positive charge. दोघांचे चार्ज इक्वल आसा. हेचेर Q आसा आणि हेचेर Q आसा. Okay, having equal positive charge are suspended by two insulating strings. They are suspended by two insulating strings. Okay, they are suspended by two insulating strings. Okay, of equal size. म्हणजे दोघांची लेंथ इक्वल आसा. हेची L आसा जाल्यार हेची तो म्हणटा L आसा. Okay, fine. Very good. From a hook fixed at a stand. Okay, from a hook. Okay, fine. एक hook असतलो स्टँडा कडल्यान असो. Okay, from a hook fixed from a stand. From a hook fixed at a stand. Okay. The whole set is The whole set is taken in a satellite into space. Okay. So हो फुल तेंच्यानी जो आता हे आसा न्ही जे दोन चार्जीस आसात ते अशे तेंका काढून सॅटेलायटान गेलो. ओके. आतां तुमकां सांगपाचें म्हणल्यार नॉर्मली हे कशें एक्ट करतले. नॉर्मली ऑन अर्थ कितें जातलें तेंचें तुमी पयलीं तें सांग. सी अर्थार कितें जातलें खबर आसा तुमकां तें सांगता. दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. तुमकां दिसतलें की सर हे इजी तूं पयलीं स्टार्टींग दाखयता. ओके या पूण जेन्ना हांव नीड आतां क्वेश्चन करतलो न्ही नेक्स्ट हेच्या सेशनीन तेन्ना तुमकां कळटलें की सर असले क्वेश्चन एक्चुअली ग्रेविटी तुमकां रिजॉल्विंग वेक्टर्साचेर असले. डोंट वरी आय टीच यू रिलॅक्स. ओके बट सद्या हांव तुमकां इजी दाखयता आनी दॅट इज खरें. ओके कित्याक तुमचो आजचो बेस बरो जावपा. ओके आतां नॉर्मली अर्थार कितें जातलें खबर आहा तुमकां तें सांगता. हे एकामेकाक रिपेल करता न्ही. काय ना हे एकामेकाक अशें रिपेल करता. रायट रिपेल केल्या कारणान कितें जातलें खबर आसा हे जे आसा न्ही ते अशें वयतले पूण कितें आसा ते खूपय लांब वचोंक शकना कित्याक ग्रेविटी तांकां पूल करता न्ही. सो बेजिकली ते कितें तरी अशें जातलें अर्थार अशें जातलें. ओके हो क्यू आनी हो क्यू असो जातलो रिपेल जाता. कळ्ळें तुमकां कित्याक हेचेर ग्रेविटी हेतून टेन्शन येतलें अशें ग्रेविटी हेची अशी एक्ट जाता मास इंटू ग्रेविटी हेची मास इंटू ग्रेविटी अशी एक्ट जाता आनी हेतूनय टेन्शन अशें येता आनी हो जालो कुलंबीक रिपल्शन. दीस इज F ड्यू टू रिपल्शन. ओके F ड्यू टू रिपल्शन जालें कळटा. ओके सो एकामेकाक हेंच्यांनी रिपेल केल्या कारणान हे रिपेल जाले ह्या डायरेक्शनाक आनी हेतून टेन्शन येतली अशी कित्याक दोरी आसता थंय टेन्शन आसता. हे तुमकां मागीर नेक्स्ट क्लासीक शिकयतलो. ओके आनी तेंची फोर्स मास इंटू ग्रेविटी म्हटल्यार ग्रेविटेशनल अर्थाची आसा न्ही ग्रेविटी ती ताका पूल करता न्हू मासाक सकयल म्हणून एक्चुअली अशें जातलें. ओके आतां तुमी पळयात सो बेजिकली ते पयलीं नॉर्मल तुमी दवरशाले ते ग्रेविटी अशी करता दोगांयकय लागीं हाडले म्हणून ते रिपेल जावन अशें गेले. ओके ओके आतां तूं कितें म्हणटा सांग पळयात की नाव द होल सेट इज टेकन इन अ सॅटेलायट इन टू स्पेस वेर देर इज नो ग्रेविटी. तो म्हणटा हे जे फूल आसा न्ही ते तेणें स्पेसान गेले. हे फूल स्पेसान येयले. सो आय जस्ट रब दीस बोर्ड. ओके हे जे फूल आसा न्ही सिट्युएशन ते तो म्हणटा आपूण घेवन स्पेसान गेलो म्हणटा. थिंगा ग्रेविटी तर ना. ओके अर्थाची ग्रेविटी आसा म्हणून आमी एक्चुअली दसोन रावतात. रायट हय काय ना अर्थाची ग्रेविटी खातीर आमचे एक्चुअली पांय जमनीक दसोन रावतात. हय काय ना. ओके सो तुमी जर सपोज स्पेसान गेले जाल्यार हो जो तुमचो कॉम्पोनंट आसा जो मास इंटू ग्रेविटी पळय हेचे दोन कॉम्पोनंट्स आसा. हेचे एका अंडरस्टँड करात हे टेन्शन आहा आनी तेचे दोन कॉम्पोनंट बॅलन्स करता पळय. हे आसा फॉर एक्झाम्पल थिटा एंगल जाल्यार ओके म्हटल्यार हे जर सपोज अशें बेजिकली ही थिटा अशें ओके वेळ I think there's a power failure. Okay. Okay, wait. Okay, wait. पोया आता. Okay, राह पोया. Okay. ओके असो पळयात. हां सो तुमकां मातशें दाखयता म्हाका दिसता मातशें तुमकां डीम गयतलें तुमी ब्रायटनस वाडोवन पळयात जाल्यार. ओके सो हांगासर कितें जाता खबर आसा ह्या केसीन द वोल्टेज रियली लो लायक. ओके ओके फायन लूक एट दीस. ओके सो हांगासर कितें जाता तुमकां मातशें दाखयता. ओके मातसो तुमकां दाखयता. लेट्स से हो एंगल थिटा आसा जाल्यार हो दीस ऑल्टरनेटिव्ह एंगल होय थिटा आलो. सो ह्यातले टी कॉस थिटा आनी ह्यातले टी सायन थिटा. सो बेजिकली हो मास हांगासर कितें रावतलो खबर आसा हेचो जो टी सायन थिटा कंपोनंट आसा न्ही पळय तुमी अशें इमॅजीन कर रे एक्चुअली दोन चार्जीस एकामेकाक रिपेल करता हय काय ना पूण ते रिपेल करून एक्झॅक्टली इन्फिनिटी वचूं शकना कित्याक ताका दोरयेन घट धरले न्हू. सो तेचे दोन कंपोनंट जातले पळय ते रिपेलन अशें जातले. सो अशें आसा न्ही ते रिपेलन अशें जातले. तूं म्हटलें अशेंच आन्सर अशें कित्याक जातलें पळय ते स्ट्रेटूय वचूं शकना कित्याक ताका दोरयेन घट धरला आनी सेकंड थिंग ते इतलेच एंगलार रिपेल जावन रावतले ते आनीकूय अशें रिपेल जावन फुडें वयचे ना. कित्याक सांग कित्याक ते ग्रेविटी सकयल पूल करता न्हू हय काय ना. ग्रेविटी म्हटल्यार इन शॉर्ट हे रिपेल जावन अशें वयतले इतले जातले अशें कित्याक ग्रेविटी ताका सकयल पूल करता न्हू हय काय ना. सो बेजिकली हांगासर तुमी जर नोटीस करशात जाल्यार तुमकां जो टेन्शन आसा न्ही तो तुमचो दोन वेक्टरांनी हे जाता बॅलन्स जाता पळय. टी कॉस थिटा आसा तो तुमचो ग्रेविटीक बॅलन्स करता
आणि टी सायन थिटा ओके म्हटल्यार हेच्यान वेक्टर रिजॉल्व केला टचिंग सायड कॉस थिटा परपेंडिक्युलर सायड सायन थिटा हो तुमचो रिपल्शनाक बॅलन्स करता कळ्ळें म्हाका कितें तें सो बेजिकली हे हेका कॅन्सल करतलो आनी तसो हो हेका कॅन्सल करतलो गेटिंग दिस पॉयंट ओके सो ही जाली तुमची नॉर्मल केस ऑन अर्थ जाली आतां जेन्ना आमी सॅटलायटाक वयतले सॅटलायटाक देर इज नो ग्रॅविटी ओके देर इज नो ग्रॅविटी म्हळ्यार ग्रॅविटीच ना ग्रॅविटीच थंय ना जाल्यार हो आनी कंपोनंट सकयलो कसो येतलो सकयलो कंपोनंट येवंक शकना न्हू सो टेन्शनाक ह्या कंपोनंटाची गरज ना म्हटल्यार जसो हो कंपोनंट सद्या टेन्शन घट धरता न्हू आपलो एक कंपोनंट कळटा तुमकां कितें म्हणटा तें सो सद्या कितें जाता सांग पळोवया तुमी अशें पेंडुलम कसो इमॅजीन करा पेंडुलम पळय पेंडुलम कसो तुमी आसा धरलो आनी दुसरे कडेन आनी एक पेंडुलम धरलो दोगांयचे चार्ज जातले टूक करून हेचेर चार्ज जातलो हेचेर टूक करचे जातलो तो रिपेल जातलो तो रिपेलान कसो वयतलो सारकें ओके हय म्हणटा सारकें पळय सपोज ग्रॅविटीच नासली जाल्यार तो एक्चुअली रिपेलान स्ट्रेट वचपाक जाय पीपल अग्री टू दीस ग्रॅविटी नाल्यार तो स्ट्रेट वयतलो न्ही रिपेलान हय काय ना सो ग्रॅविटी नाल्यार तो स्ट्रेट वयतलो सो बेजिकली हांगा तें जालें न्हू सो ग्रॅविटी ना जाल्यार हो कंपोनंट कित्याक येतलो टेन्शनाचो हो येयलो सद्या ग्रॅविटीक बॅलन्स करपाक न्हू अशें जाता न्ही तें कित्याक हो कंपोनंट येयलो ग्रॅविटीक बॅलन्स करपाक सो ग्रॅविटीच नाल्यार टेन्शनाक हो कंपोनंट दिवची गरजच ना न्हू कळ्ळें कितें म्हणटा तो ग्रॅविटीच जायना ताका हो कंपोनंट कित्याक दितलो टेन्शन दिवचोच ना सो बेजिकली तुमकां फक्त होच कंपोनंट जावं पडलो हो एकूच कंपोनंट हो सो टी डायरेक्टली टी सायन थिटाचे इक्वल जातली न्हू सो तुमचें कितें जातलें सांग हो जो आतां ग्रॅविटीच ना ओके जाल्यार कितें जातलें तुमची डायरेक्टली दोरी आसा न्ही दोरी म्हटल्यार हो जो चार्जीस नॉर्मल चार्जीस आसा ग्रॅविटीच ना जाल्यार जाता तितले आपण रिपेल करतले न्हू लांब वयतले न्हू कित्याक ते एकामेकाक पयलींच रिपेल करता सो तुमची दोरी कितें जातली दोरी तुमची अशी जाता कित्याक ग्रॅविटी खातीर तो अशी जाता ग्रॅविटी कितें म्हणटा आपूण तो पूल करता रायट हय काय ना सो ग्रॅविटी नाल्यार तो डायरेक्ट असो वयतलो न्हू सो बेजिकली ही दोनी तुमची अशी वयतली अशें यू ऑल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग सो हेड्यान हो जो एक्चुअली फोर्स रिपल्शन आहा हेचेर ओके हो जो फोर्स रिपल्शन आहा हेच्या खातीर एफ आनी हेचो एफ ओके हो हेचेर रिपेल करता तो चार्ज टूआक सो हेचेर हो जो टेन्शन येता ताका आतां फकत टेन्शनाक इतलेच बॅलन्स करपाक जाय म्हणजे हो रिपल्शन तुका टेन्शनाक बॅलन्स करपाक जाय तसो ह्या टेन्शनाक हो फोर्स बॅलन्स करपाक जाय कळ्ळें म्हाका सो हांगासर टेन्शन इक्वल टू फोर्स ऑफ रिपल्शन जातलें कळ्ळें म्हाका दॅट्स इट दॅट्स अ सिंपल कन्सेप्ट ओके अ व्हेरी ब्युटिफूल कन्सेप्ट ओके सो आय होप पीपल अंडरस्टूड दिस पार्ट ओके सो अंडरस्टँड दॅट नॉर्मली ग्रॅविटी खातीर तो असो रावता नाल्यार तो एक्चुअली आनी वयर वयपाचो ग्रॅविटी आसा न्हू म्हणून ताका मास आहा न्ही ह्या ऑब्जेक्टाक मास आहा न्हू सो हेका तेणी सकयल उडोवंकूच जावं कळ्ळें म्हाका सो तुमी पळयात हेंचे दोगांयचे रिजल्टंट पळयशात जाल्यार अशें आसतलें सॉरी अशें मातशें अशें ओके कळटा तुमकां ओके आय होप पीपल अंडरस्टँडिंग तशें हेचे तशेंच हांगासर 18 अशें जातलें पळय ओके हे जालें रिजल्टंट एफ रिजल्टंट ओके सो तरी तुमकां कळोंक जाय की अशें प्रॅक्टिकली इमॅजीन करात ओके जेंकां तरी कळोंक नाल्यार अशें इमॅजीन करा की एक जर सपोज हांवें ऑब्जेक्ट घेतलो तो सोडला तो ग्रॅविटी एका सकयल पूल करतली आनी फोर्स ऑफ रिपल्शन अशें आसा सो रिजल्टंट अशें गेलें कळ्ळें तुमकां सो अशें जातलें कळ्ळें तुमकां ओके सो आय होप मागीर तुमकां कळ्ळें आसलें ओके म्हणपाक की ग्रॅविटी ताका सकयल मास आसा चार्जाक ग्रॅविटी सकयल पूल करता आनी रिपल्शन ह्या डायरेक्शनान पूल करता सो रिजल्टंट ह्या डायरेक्शनाक जाता तितलो ताका टेन्शन दिवचो पडटा तसोच हो चार्ज हेका ह्या वटेन पूल रिपेल करता ग्रॅविटी सकयल पूल करता हय काय ना सो रिजल्टंट असो वयतलो सो ह्या इक्वल करपाक ह्या फोर्साक रिजल्टंटाक हेंच्या दोगांयच्या रिजल्टंटाक हो तुमकां तितलो टेन्शन दिवचो पडटा कळ्ळें तुमकां सो बेजिकली जर स्पेसान ग्रॅविटीच ना जाल्यार सकयलो एक्टींग फोर्सच काबार जालो तसो हेचोय सकयलो एक्टींग फोर्सूच काबार जालो सो ऑब्वियसली हो तुमचे रिपल्स म्हणटा फक्त हो फोर्स येयलो हो सो टेन्शनाक फक्त त्याच्या अगेन्स्टच तुका दिवचें पडटलें म्हटल्यार आतां तुमकां कितें विचारता तो पळयात आमचो मेन क्वेश्चन सॉल्व करूं द एंगल बिटवीन द स्ट्रिंग्स इज डॅश सो ह्या दोगांच्या स्ट्रिंगा भितर एंगल कितलो जातलो काय विचारता तुमकां इन स्पेस कितलो जातलो एंगल बिटवीन देम 180 डिग्रीज न्हू येस न्हू पयलीं ते अशें आहलें न्हू पयलीं अशें आहलें स्पेसान गेले उपरांत अशें गेलें हलो 90 स्पेसान हो आहलो फायनल स्पेस पयलीं स्टार्टींग असो आहलो स्टार्टींग हय काय ना स्टार्टींग ओके आनी आतां स्टार्टींग असो आहलो आनी लास्टाक असो आहलो न्हू तो सो दोगांय भितर एंगल कितलो आहलो एंगल आहलो 180 डिग्रीज बिटवीन द्या स्ट्रिंग्स म्हटलें बिटवीन द्या स्ट्रिंग म्हटल्यार ही स्ट्रिंग आनी ही स्ट्रिंगा मदीं एंगल कितलो 180 डिग्री जातलो कळ्ळें तुमकां कित्याक पळयात असो आनी असो सो 180 गेटिंग दिस पॉयंट सो आन्सर इज 180 डिग्रीज अंडरस्टूड ओके वेरी गुड सो हे तुमचें आन्सर जालें ओके सो हे तुमकां आनी हेचेर आमी आनी क्वेश्चन करतले भियोना काय ओके सो हे जालें हे क्वेश्चन ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आसा नेक्स्ट क्वेश्चन खूब इंट्रस्टींग आसा ओके
सो आतां आमी ही क्वेश्चन सॉल्व करी. ओके, हेचेर तुमकां आनी हांव मागीर परतून असले क्वेश्चन करतलो. सो रिलॅक्स वेट. ओके ओके, सो क्वेश्चन नंबर 6 करुया आमी. क्वेश्चन 6 आतां आमी मातशी लेवल वाडयता पयला. कॅन यू सी दॅट थिंग? ओके, आमी मातशी आतां लेवल वाडयता आमची. ओके, चिंतपाची आतां लेवलय वाडटली. विथ रिलॅक्स वेट. ओके, स्लोली बाय स्लोली. लेट्स नॉट जंप ऑफ. ओके ओके, क्वेश्चन नंबर 6 पळयात. हो क्वेश्चन 6 हा. क्वेश्चन 6 म्हणल्यार चार्ज क्यू इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ओके, which are then kept at some distance. एक चार्ज आसा मरे, तेचे चार्ज क्यू आसा, तेचे 2 कुडके करपाक सांगला. Q1. ओके, 2 कुडके करपाक सांगला. आनी हो आतलो Q मायनस Q1. ओके, हो दुसरो आसा तो Q मायनस Q1 सांगला. 2 कुडके केला. which are kept at some distance apart. म्हणजे Q1. ओके, नाल्यार हेका स्मॉल क्यू बरयना, हेका स्मॉल क्यू बरोवया. ओके, सो हालो कितें क्यूआसून स्मॉल क्यू काडलो म्हणल्यार हे दोगूय एड कर. क्यू कॅन्सल आसा तसो ओरिजिनल जातलो. म्हणजे तो म्हणटा कितें चार्ज कॅपिटल क्यू आसा न्ही, म्हणजे सपोज 100 आहा जाल्यार तेचे 2 कुडके केले म्हणटा तो 40 आनी 60 अशें. सो हो 40 घेयचे जाल्यार 100 मायनस 40 60 जातले न्हू. हे काय ना, हे जाल्यार अशें न्हू, 100 मायनस 40 म्हटल्यार होलो स्मॉल क्यू जाल्यार होलो कॅपिटल क्यू मायनस स्मॉल क्यू जालो न्हू, अशें म्हणटा. कळ्ळें तुमकां? ओके, सो आय होप वेल अंडरस्टूड दिस पार्ट. ओके ओके, सो कॅपिटल क्यू इज डिवायडेड इंटू 2 small parts, 2 parts, which are then kept at some distance apart. जेंका तो म्हणटा दोगांयकय थोडे इतले डिस्टन्स अपार्ट तेणेन दवरला. which are kept at some distance apart. Okay, at some distance apart. The force between them will be maximum with the 2 parts having dash charge. Okay, so तो म्हणटा फोर्स हेंचो मॅक्झिमम आसपाक दोगांयचेर हेचेर आनी हेचेर चार्ज कितें आसपाक जाय काय विचारता. ओके, सो आतां पळय तेणें तुमकां चार्जाचे व्हॅल्यू डायरेक्ट दिला न्हू. हे काय ना, तुमकां मागीर लास्टाक ट्रिक सांगता हेचे कशें सॉल्व करप असले आसता ते. ओके, सो सद्या सांगला की एक्चुअली चार्जाचे जो व्हॅल्यू दिल्लो आसा तो म्हणटा तो एक्चुअली फोर्स मॅक्झिमम खंयच्या दिसांचो. सो तुमकां डायरेक्टली तो चार्जाच्या बद्दल विचारता प्रोपोर्शनली. ओके, सो समजून घ्या, तेणें तुमकां डिस्टन्साचे कांय मॅटर ना. तो म्हणटा कितें, सपोज एकाच्या फर्स्ट केसीन तो म्हणटा चार्ज केलो Q/2 ईच, म्हटल्यार Q/2 हो केलोय जाल्यार दुसरोय Q/2 जातलो न्हू, अर्दो अर्दो केला जाल्यार तो मॅक्झिमम जातलो विचारता. ओके, सेकंड केसीन तो म्हणटा ओके ते पुश न्हू. ओके, विल वाईप दिस थिंग. ओके, सेकंड केसीन तो म्हणटा कितें सांग पळया, Q/4 म्हटल्यार पयलो गेलो Q/4 1/4 जाल्यार उरलो आसलो 3/4 न्हू, 3 Q/4 येसो न्हू. थर्ड आसा तो केसीन म्हणटा Q/3 म्हटल्यार हो आसा Q/3 आनी दुसरो आसतलो 2 Q/3. ओके, कित्याक 2 Q/3 प्लस Q/3 3 Q/3 म्हणजे 3 कॅन्सल जावन Q जातलो. तसोच पळय Q प्लस 3Q 4 Q/4. ओके, वयले डिनोमिनेटर सेम म्हटल्यार वयले एड करचे जाल्यार टोटल 4Q वतलो आनी 4/4 कॅन्सल जावन Q येतलो टोटल. तसोच पळय Q/2 Q प्लस Q 2Q अपॉन डिवायड बाय 2 म्हटल्यार अशें रे Q/2 प्लस Q/2 आन्सर येतले कॉमन डिनोमिनेटर 2Q प्लस Q 2Q. सो टोटल चार्ज एड केल्यार टोटल येवपाक जाय. ओके, आनी तो म्हणटा फोर्थ केस E आनी Q मायनस E म्हटल्यार फोर्थ केस तो म्हणटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कर म्हणटा. तो म्हणटा व्हडलो चार्ज डिवायड करूं नाका, एकट्याक E कर. E म्हटल्यार एक बारीकसो चार्ज काडटलो इलेक्ट्रॉन, म्हटल्यार एकट्याक E कर आनी दुसऱ्याक म्हणटा तो Q मायनस E कर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशें कर म्हणटा तो, म्हटल्यार बारीक हेचो चार्ज काड. मीन्स दीस इज लायक नेग्लिजिबली टू व्हेरी स्मॉल. ओके म्हणटा तो काड. ओके, सो तो म्हणटा की ह्या 4 ऑप्शनांतले करेक्ट आन्सर खंयचे. लास्ट तुमकां ट्रिक सांगता हे कशें आसतलें क्वेश्चन डायरेक्ट. सो तुमकां हांगासर चार्जाचेरच बेस क्वेश्चन आहा न्ही तो, सो डिस्टन्सचेर कांयच रिलेटेड ना. सो फोर्स चार्जाचेर कसो डिपेंड आसता, K Q1 Q2 बाय R² न्ही, म्हटल्यार बेसिकली फोर्स प्रोपोर्शनल आसता Q1 Q2 चेर. येस हे आमकां कुलम्सान सांगलेलें. आतां तुमी पळयात फोर्स हांगासर प्रोपोर्शनल, सो Q/2 पळयात खंयच्या केसीन व्हॅल्यू मॅक्झिमम येतलो Q/2. सो आन्सर येतले Q²/4 येता हेचो आन्सर. पळयात हांव हेचो आन्सर पळयात कितलो येता तो Q1 Q2 कितें येतलें हेचें आन्सर Q/4 3 Q/4. सो आन्सर येतले 3/4 4 16 Q². ओके, 16 म्हटल्यार हो खूब व्हडलो जालो पळय. 3/16 म्हटल्यार पीपल कॅन डिवायड 1/6 4/16 मीन्स 1/4. येस न्हू. सो हांगासर 3/16 म्हटल्यार तेजे कोणी कमी जालो. ओके, हांगासर फोर्स कितें जातलो प्रोपोर्शनल टू. ओके, हो प्रोपोर्शनलिटी सांगली. ओके, प्रोपोर्शनल टू Q/3 2 Q/3. सो हेचो आन्सर येयलो प्रोपोर्शनल टू 2/9 Q². सो हेचो आन्सर एप्रॉक्सिमेटली 0.22 जालो. हेचो आन्सर 0.25 जालो Q². हेचो आन्सर 0.22 जालो. ओके, 9-18 हय 22. हेचो आन्सर 3/16 मीन्स कितलो जातलो सांग 6-32 6 1 6. ओके, आनी 6 580 96 96 112 6 8 0.8
0.8 जालो 16 के 16 हाँ 0.08 जालो ओके 0.08 क्यूब स्क्वेअर गेटिंग दिस पॉइंट तुमकां कळटा कितें करता तो 16 के 16 अरे 16 एके 16 शिट 16 एके 16 आनी कितले जाले 16 8 ओके 0.18 जातले सो तुमी जाय डिवायड करून पळयात तुमकां असो येतलो सो तुमकां एप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दाखोवपाक सोदता आनी हेचो क्यूब ई सारको स्मॉल आसा सो हो ई आनी हो म्हटल्यार हो ऑलमोस्ट 0च्या लागीं आनी तो व्हडलो व्हॅल्यू सो 0च्या लागीं आनी एक व्हडलो व्हॅल्यू मल्टिप्लाय करतले ऑब्वियसली होच येतलो न्ही हेच्या लागीं ओवरऑल व्हॅल्यू हय काय ना सो बेजिकली होच व्हॅल्यू येतलो सो तो तुमकां विचारता की ह्या केसीन तुमी एक्चुअली चार्जीस कशे डिवायड करतले काय विचारता ओके सो व्हेरी सिंपल आसा ह्या केसीन पळयत जाल्यार मॅक्सिमम व्हॅल्यू 0.25 येता न्हू पळय हितून 0.25 येता 0.18 हितून 0.22 येता हितून सारको नेग्लिजिबली स्मॉल येतलो कित्याक तुमी ई घेतला व्हेरी स्मॉल चार्ज आनी चार्ज स्मॉल व्हॅल्यू वांगडा तुमी एक क्यू व्हॅल्यू मल्टिप्लाय करता स्मॉला वांगडा सारकोच स्मॉल व्हॅल्यू वांगडा तुमी जर व्हडलो कितलो व्हॅल्यू करशात तर तो सारको स्मॉलूच येतलो व्हॅल्यू जसो की 0.001 ना वांगडा तुमी एक्चुअली 1 मल्टिप्लाय करता जाल्यार 0.001 येतलो न्हू ई म्हटल्यार व्हेरी स्मॉल न्हू ओके क्यू वांगडा ई तुमी कंपेर करता इट्स व्हेरी स्मॉल न्हू ओके सो दिस इज नेग्लिजिबल जालो ही केस तर नेग्लिजिबल जाली ओके एफ इज प्रोपोर्शनल टू नेग्लिजिबल जाले ओके कित्याक ई इज व्हेरी स्मॉल 1.6 10 to the minus 19 10 to the minus 19 हेच्या वांगडा तुमी क्यू हे ई मायनस करून म्हटल्यार क्यूच मल्टिप्लाय करता सो तुमचे आन्सर येतले प्रोपोर्शनल टू 1.6 10 to the minus 19 क्यू विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल लायक ओके ओके सो हेचो आन्सर कितें जातलो सांग पळय म्हटल्यार हो व्हॅल्यू सगळ्याचो स्मॉलच जालो पळय कंपेर्ड टू हो सो ह्या चाराय केसींतले आन्सर करेक्ट खंयचे म्हटल्यार सर ऑब्वियसली 0.25 इज बिगर व्हॅल्यू न्हू एंड येस आन्सर इज 0.25 ओके सो आन्सर इज ए बी पूण तुमी आतां हे याद कशें धरतले ओके तुमकां ए याद दवरा की केन्नाय फोर्स मॅक्झिमम सांगलो ओके सो हे तुमकां कळ्ळें कशें केलां तें दिस इज लायक एक्चुअली यू हॅव टू थिंक लायक दिस पळय आनी ऑप्शन घेवन आन्सर काडले पळय look at my head okay I have not even did that this is not a standard method actually this is a tricky way solving okay so म्हाका एक्चुअली खबर ना अशें चितले आन्सर आनी हांवें अशें एक्चुअली करून आन्सर काडले दिस इज एक्चुअली नॉट इवन स्टँडर्ड वे ऑफ सॉल्विंग ओके आय एम टेलिंग यू ओके देर इज समथिंग कॉल्ड डिफरन्सिएशन यू हॅव टू यूज इफ यू सी एनी स्टँडर्ड बुक नो तर तुमकां डिफरन्सिएशन वे सॉल्व करपाक सांगता पूण आमी अजून तें डिफरन्सिएशन बी शिकोवंक ना हांवें तुमकां शिकोवंक ना तें डिफरन्सिएशन म्हणून तुमकां सांगपाक सोदता की एक्चुअली स्टँडर्ड वे शिवाय सुद्दां हांवें तुमकां बेजिक्स घेवन तुमकां एक्चुअली आन्सर सॉल्व करून दाखयले पळय okay I hope you'll understand okay so if you can think smartly you can solve any question okay so आता तुम्ही म्हटले की सर बरें म्हाका एक सांग की ट्रिक तू कितें म्हणटाले ती तू म्हाका सांग ओके सी एक याद दवरा केन्ना एक जर चार्ज क्यू आसा न्ही आनी तेका जर दोन हितून जर इक्वली डिवायड करपाक सांगला जाल्यार सदांच याद दवरा की मॅक्झिमम फोर्स मेळपाक दोगांयका इक्वली डिवायड करात सो आन्सर फाटी फुडें चिंत नाकात केन्नाय जर तुमकां अशें फाटी फुडें क्वेश्चन येयले लायक 100 येयलो आनी तुमकां ऑप्शन दिले 50-50 40-60 ओके 80-20 कितें 10 आनी 90 फाटी फुडें चिंत नाका 50-50 इज द आन्सर ओके सो तूं म्हटलें 50-50 आन्सर कित्याक तुमकां हांगासर दाखयला तशें तुमी मल्टिप्लाय करून चॅक करूं शकता नो प्रॉब्लम ओके लायक 90 आसा तशें 90/100 इंटू 10/100 म्हटल्यार आउट ऑफ टोटल न्हू इट इज ओके लायक दॅट यू कॅन डू एन चॅक नो प्रॉब्लम ओके ऑर यू कॅन मल्टिप्लाय एन ऑल्सो चॅक हेचे आन्सर 900 जातले पळय Q1 इंटू Q2 900 हेचे जातले 1600 पळय 900 हेचे जाले मल्टिप्लाय केल्यार हेचे जाले 1600 हेचे जाले 2400 आनी हेचेच फोकस जाता 2500 कॅन यू सी दॅट सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑलवेज यू गेट इज दीस व्हॅल्यू यू कॅन टेक एनी अदर कॉम्बिनेशन यू विल गेट 50-50 ओनली मिन्स हाफ जेन्ना तूं करताय तेन्ना तुका आन्सर मॅक्झिमम मेळटा ओके सो ही तुमकां सांगपाची ट्रीक जाली सो ट्रीक आसा ती ट्रीक डिवायड चार्ज इक्वली ओके हे तुम्ही फाटी फाटी चिंता आतां तूं म्हटलें सर स्टँडर्ड मेथड कितें सो स्टँडर्ड मेथडाक तुमकां मातशें इल्लें मॅथ जाय ओके सो आमकां दाखयता स्टँडर्ड मेथड काय आसा ती जी एक्चुअली तुमकां नेक्स्ट क्लासीक दाखोवपाक सोदी पूण सिन्स द क्वेश्चन केम ना ओनली आय डायरेक्टली शो यू ओके पळय स्टँडर्ड मेथड अशी आसता पळय तुमकां दाखयता हें पुसचें आतां ओके हें पुसता हांव तुमकां स्टँडर्ड मेथड खंय आसता ती दाखयता पळय केन्नाय न्हू मॅक्झिमा नाल्यार मिनिमा अशें क्वेश्चन येता मॅक्झिमम ऑर मिनिमम मॅक्स ऑर मीन तेन्ना सदांच डिफरन्सिएशन करप आसता डिफरन्सिएशन वीथ वेरींग क्वॉन्टिटी वीथ वेरी जी क्वॉन्टिटी येता तेच्या वीथ रिस्पेक्ट टू ओके सो आतां तुमी म्हटलें सर हांगासर वेरी कोण जाता पळय चार्ज आमचे वेरी जाता न्हू चार्जूच आमी डिवायड करता न्ही सो डिफरन्सिएशन करप चार्जा वांगडा सो हितून तुमकां मातशें मॅथ्स जाय डिफरन्सिएशनाचे सो तुमकां जर मॅथ्स खबर आसा जाल्यार वेल एंड गूड तुमकां जर मॅथ्स खबर जाल्यार म्हजो मॅथ्साचो एक व्हिडिओ आसा ओके तो तुमी प्लीज पळया नाल्यार आमकां स्कुलान तर मॅथ्स बेजीक तर शिकयलेले आसतले ओके सो डिफरन्सिएशनाचे हांव फॉर्मुला तुमकां मुद्दम दाखयता ओके जर तुमी इन केस ना जाल्यार विसरले जाल्यार ओके सो एक असो एक फॉर्मुला आसा पळयात सो दीस इज अवर डिफरन्सिएशन आय जस्ट शो यू सो डिफरन्सिएशन एक फॉर्मुला आसा असो की डिफरन्सिएशन ऑफ u इंटू v म्हणून
सो यू इंटू वी जेन्ना करता तेन्ना यू तो दवर वीक डिफरन्शिएट कर आनी वीक तो दवर मागीर यू ऑफ डिफरन्शिएट हें कितें म्हणलां ओके हे यू डॅश वी यू डॅश ओके हां सो यू ऑफ डिफरन्शिएशन कर आनी वीक तो दवर ओके सो हे मागीर इक्वल टू 0 करपाक जाय सो हे कळ्ळें तें तुमकां दाखयता पळय ओके सो फॉर एग्जाम्पल डी बाय डी एक्स ऑफ हांगासर वेरी कितें जाता डी बाय डी क्यू जाता क्यू वेरी जाता क्यू इज वेरी ओके डी बाय डी क्यू ऑफ हे दोगूय चार्जाक घे सो फोर्स मॅक्झिमम न्ही विथ रिस्पेक्ट टू चार्ज जो कोण वेरिएबल जाता न्हू वेरी जाता न्हू तेका घेवन डिफरन्शिएट करप सो एक जातलो क्यू आनी दुसरो जातलो क्यू मायनस क्यू सो हेका आमी एक्स आनी क्यू मायनस एक्स कशें पळयात सो हेका डिफरन्शिएट करात सो यू वी फॉर्मुला यू एंड वी दिस इज वी ओके सो फर्स्ट यू डिफरन्स कीप यू एस इट इज डिफरन्शिएशन ऑफ वी लायक दीस प्लस ओके यू वीचो फॉर्मुला असो आसता यू वी डॅश प्लस यू वी डॅश हे तुमकां मागीर परत दाखयता जाल्यार भियो नाका ओके प्लस वी तो दवर आतां आनी डिफरन्शिएशन ऑफ यू कर सो हेचे आन्सर येतले 1 हेका डिफरन्शिएट केल्यार क्यू ह्या क्यूवाचो आन्सर येतलो 0 दिस इज कॉन्स्टंट टोटली कॉन्स्टंट सो हेचो आन्सर येतलो -1 क्यू मायनस क्यू आनी हेचे आन्सर इक्वल टू 0 करप सो आन्सर येतले क्यू मायनस क्यू मायनस 2 क्यू इक्वल टू 0 सो आन्सर येतले क्यू इज इक्वल टू 2 क्यू सो देरफोर क्यू कितें येतलो देरफोर क्यू येतलो क्यू बाय 2 अंडरस्टूड सो आन्सर विल बी हाफ ऑफ द चार्ज सो हाफ चार्ज ओके सो इफ यू नो मैथ्स लिटल बिट देन वेरी गुड अदरवाइज इफ यू डोंट ऑल्सो देन ऑल्सो नो प्रॉब्लम जे डिफरन्शिएशन क्वांटिटी आसता न्ही जी वेरी जाता क्वांटिटी ती घेवन डिफरन्शिएट करप इन केस तरी कळना जाल्यार एक याद दवरा की चार्ज दोनूय इक्वली डिवायड करा जाल्यार आन्सर काबार ओके सो हे तुमकां मॅथ्सान मातशें आसा जे मॅथ्सान बी जेंचे सारकें कांयच येना पूण हांगासर मॅथ्स कांय दिना ओके सो मॅथ्स सोडून आनी कितें दिसता जाल्यार तुमी डायरेक्ट बाय हार्ट मारा आनी तुमकां कितें ऑप्शन ना ओके एक्चुअली सिंपल डायरेक्ट जाल्यार डायरेक्ट बाय हार्ट मारल्यारूय याद जाता ओके कित्याक अशी रेअर केस आसता की तुमकां सॉल्व करून काडपाक जाय कळ्ळें तुमकां सो तुमी याद तयार दवरूं शकता गेटिंग दिस पॉयंट जाल्यार अशें करात हांवें केलां तशें पयलीं म्हटल्यार म्हाका मॅथ्स येयना अशें केलां पळय क्यू 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 अशें करून हांवें मागीर रेशो चिंतला खंयचो रेशो चड आसलो सो जो रेशो चड आसलो तो ऑब्वियसली आन्सर कित्याक मॅक्झिमम म्हटलं न्हू गेटिंग दिस पॉयंट बट बेस्ट थिंग इज हाफ हाफ ओके हाफ हाफ क्यू बाय टू अशें सो परत एकदां हें सांगता यू तसो दवर डिफरन्शिएशन ऑफ वी कर प्लस आतां वी तशी दवर डिफरन्शिएशन ऑफ यू कर डी क्यू बाय डी क्यू 1 जालो क्यूवाचो डिफरन्शिएशन 0 ह्या क्यूवाचो जातलो -1 कित्याक ही मायनस आहे ना म्हणून -1 सो मायनस क्यू मायनस 2 क्यू आउट इन आनी क्यू बाय 2 इज आन्सर गेटिंग दिस पॉयंट डन ओके दॅट्स इट ओके सो द बेस्ट थिंग दॅट डिवाइड द चार्ज क्यू बाय 2 आर दिस टू चार्ज क्यू बाय 2 इक्वली हां ते दिसता पयलींचे क्वेश्चन सांगतलो न्हू ओके 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 हेचे थिमची ओके पयलींच्या क्वेश्चना खाली क्यू बाय 4 येयलो दिसता ओके ओके चला बट तुमकां कळ्ळें न्ही ओके सो आतां आमी लास्ट करी हेचेर ओके मातशी इल्ली आनी 2-3 प्रॉब्लम आहा ती सोमती तुमकां दाखयता आनी मागीर आमची आयची क्लास काबार करी ओके डन ओके फायन सो हें पुस्तक ओके ओके चला सो आतां लास्ट तुमकां दाखयता हेचेर कन्सेप्ट क्वेश्चना ओके मागीर आमचे नेक्स्ट क्लासीस आमी नीट बीन ते शिकतले ओके ओके okay so this thing I have to stick otherwise it will not अरे बोर्डाचेर रावचें ना आमचें ओके मातशें दसें तें बट एनीवेज तुमकां दिसता तुमकां जर सपोज मातशें कमी दिसता जाल्यार तुमी डेफिनेटली झूम करूनय पळोवंक शकता ओके ओके सो लास्ट एकूच हें आसा सो तें तुमकां सोमतीच क्वेश्चन आपयता एंड मागीर तुमची आयची क्लास काबार करया ओके ओके सो ही तुमकां थोडी इल्ली क्वेश्चन आनी आसा ही पळय ओके दीस आर योर बेजीक क्वेश्चन लायक आफ्टर दॅट वील गो फॉर योर हायर क्वेश्चन रायट ओके फायन हय मागीर नेक्स्ट क्लास हायर म्हणजे नीट क्लासीचे बीन हें करया ओके क्वेश्चन आसा हांगासर की 2 सिमिलर मेटल स्फियर्स आर चार्ज्ड ओके सो हो क्वेश्चन कितलो आसलो 7 तो 6 आसलो 7 ओके सो 2 मेटल स्फियर्स आहा चार्जीस हांचे 10 आनी 20 युनिट्स सो Q1चेर आसा 10 युनिट्स आनी Q2चेर आसा -20 युनिट्स म्हळ्यार नेगेटीव चार्ज आसा आनी हो पॉझिटीव सो नेगेटीव आमी जाल्यार रेड पेनान घालया तुमकां कळपा खातीर ओके हो आसा -20 युनिट्स ओके फायन सर ओके आतां कितें करपाक जाय तें आमी फुडें वाचया ओके ऑफ इलेक्ट्रिसिटी ओके ओके फायन आय जस्ट रावा ना ओके एनीवेज ओके वेल ओके 20 units of electricity they are then brought in contact and again separated to the original position okay so हेचेर एक चार्ज आसा Q1चेर 10 units Q2चेर -20 units म्हणटा ओके ऑफ इलेक्ट्रिसिटी दे आर देन बॉट इन कॉन्टॅक्ट हेंकां दोगांयका तो म्हणटा कॉन्टॅक्ट केलें म्हणटा हेंकां दोगांयका कॉन्टॅक्ट केलें सो पयलीं कॉन्टॅक्ट करच्या पयलीं फोर्स कितें आसलो सांगा कित्याक फोर्साचेर क्वेश्चन आहा पळय
दे आर बॉट इन कॉन्टॅक्ट अँड अगेन सेपरेटेड टू द ओरिजिनल पोजिशन. कॉन्टॅक्ट केले आनी परत सेपरेट केले. आफ्टर कॉन्टॅक्ट पयलीं कितें जातलें, दे आर सिमिलर मेटल स्फियर, म्हणजे दोगांचेर चार्ज एड जेन्ना टच करतले तेन्ना तुमचो एड जावन डिवायड बाय 2 जातलो. येस नो. आफ्टर कॉन्टॅक्ट अशें जातलें कितें, सो -20 आनी हॉलो 10. सो क्यू डॅश जातलो हेचेर 10 - 20/2. दोगांचेर इक्वल चार्ज जाता सगळा. सो आन्सर येतलो -10/2 म्हटल्यार -5 जातलो. येस नो, -5 युनिट्स. ओके, व्हेरी गुड. ओके, डोंट लुक एट दीस. ओके, हे मातशें अशें वांकडे कडेन जाता पळय ना तेका. ओके, सो हेचे पयलीं आन्सर सांग, कितें येतलें सांग हेचे आन्सर. ओके, सो हेचे आन्सर हेका स्टॅपलर मारया परत नाचत रावता. ओके, हेका स्टॅपलर मारया डायरेक्ट काडून, मागीर तुमकां त्रासूय ना, परत ते वांकडे दिसत रावतले. ओके, विल पुट अ स्टॅपलर हियर. ओके, दॅट्स इट, डन. ओके, फिनिश. ओके, सो मागीर ते परत तुमकां वांकडे दिसचें ना. हां, आतां हेचे आन्सर सांग. आतां तो म्हणटा कितें खबर आसा. ओके, तो म्हणटा की एक्चुअली हेका सेपरेट केला म्हणटा तो. सो जस्ट फील दिस इंक लिटल बीट. तो म्हणटा टच केले आनी परतूय तांकां तितल्याच डिस्टन्सार दवरले. तो म्हणटा टच केले आनी परतूय तितल्याच डिस्टन्सार दवरले. सो परतूय तितल्याच डिस्टन्सार दवरले कितले जातले, हेजो चार्ज परत जातलो. आतां पूण -5. आतां नेगेटीव घेवं नाका, आतां पॉझिटीव घेवं नाका, आतां नेगेटीव जातलो आनी हो जातलो -5. कळटा तुमकां कितें म्हणटा तें. सो आतां बेजिकली दोगूय नेगेटीव जातले. टच केला न्ही तुवें, टच केल्या उपरांत चार्जीस एड जावन डिवायड बाय 2 जाले. एड जावन म्हळ्यार पळय 10 - 20 डिवायड बाय 2. सो हे जातले -5 आनी हे जातले -5. कळ्ळें तुमकां कितें म्हणटा तें. सो आतां ते दोगूय नेगेटीव जाले. सो आतां फोर्स कितें जातलो सांग. आतां फोर्स कितें जातलो पळय. पयलीं फोर्स कहो जालो, पयलो फोर्स कितलो, दॅट इज द रेशो ऑफ फोर्सीस बिटवीन दॅट स्फियर्स बिफोर एंड आफ्टर. सो बिफोराक पयलीं F1 घेयात, रेशो पयलीं बिफोर एंड आफ्टर म्हटल्यार पयलो F1 अपॉन F2 घेवचो पडलो. ओके, सो हो पयलीं फोर्स एट्रॅक्टीव आसतलो न्ही. काय ना, हो F1 जो फोर्स आसा तो एट्रॅक्टीव आसतलो न्ही. कितें आसतलो 1.4πε0. कोणाचेर डिपेंड आसा, Q1 Q2 चेरच डिपेंड आसा. कित्याक हे बाकी जाले कॉन्स्टंट, हो कॉन्स्टंट, होय कॉन्स्टंट जालो. सो फोर्स आसा हांगासर प्रोपोर्शनल टू Q1 × Q2. कळ्ळें तुमकां काय तें. ओके, सो Q1 कितें आसा, प्रोपोर्शनल टू 10 × 20. ओके, हेचे मॉड्युलस घेता आमी. सो -20 सुद्दां आसल्यार मॉड्युलस घेता. सो हेचो फोर्स कितें जातलो, मॅग्निट्यूड सांग. ओके, सो मॅग्निट्यूड कितें जातलो सांग. ओके, हेचो आन्सर जातलो 200, रायट. सो हो फोर्साचो येतलो 200. बट हेचे डायरेक्शन इज एट्रॅक्टीव. ओके, तशें आतां हेचो फोर्स फायंड करा. सो हो आसा फोर्स, ओके, प्रोपोर्शनल टू Q1 Q2. आनी हेचे आन्सर जातले Q1 आसा -5 चो मॉड्युलस, Q2 आसा -5 चो मॉड्युलस. सो हे प्रोपोर्शनल टू 25 जातले न्ही, पूण हो जातलो रिपल्सिव. ओ शी सर. सो एक जालो एट्रॅक्टीव आनी एक जालो रिपल्सिव, म्हळ्यार ओपोजीट जाले न्ही. हे दोगूय रिपेल करतले अशें पळयात. आय पीपल फॉलोइंग मी. ओके, सो तूं म्हटलें हय सर. सो ह्या 4 ऑप्शनांतले आन्सर कितें जातले. सो एक काम करा, डिवायड करा, F1 डिवायड बाय F2 करा. सो F1 बाय F2 कितें जातलो सांग, 200 अपॉन 25. सो 25 म्हटल्यार 8 जालो, 8:1 जालो. ओके, सो आन्सर म्हणटलो तूं 8:1. आतां म्हाका एक सांगात, हांगा हे -8:1 आसा एकूच ऑप्शन, म्हटल्यार ऑब्वियसली आमचो आन्सर -8:1 आहा. बट सपोज +8:1 आशिल्लो जाल्यार तुमी प्लस, आतां सपोज इन केस अशें +8:1 आशिल्लो, इन केस प्लस आशिल्लो जाल्यार तुमी कितें करतले, प्लसाक कितें मायनस. सो सम पीपल वील से सर ऑब्वियसली आमी प्लसाक करपाक जाय 8:1. ना बाबा, पळय तेणें खंयच अशें सांगना की रेशो ऑफ मॅग्निट्यूड्स म्हणूंक ना. सपोज रेशो ऑफ फक्त मॅग्निट्यूड म्हटलें न्ही, दिस इज रेशो ऑफ मॅग्निट्यूड आमचो, रेशो ऑफ मॅग्निट्यूड. कळ्ळें कितें म्हणटा तें. रेशो ऑफ हो मॅग्निट्यूड जालो न्हू, हो मॅग्निट्यूडान तुमी रेशो डिवायड केला न्ही, मॉड्युलस घेवन, हय काय ना. बट नॉर्मल फोर्सान डायरेक्शनय आसता न्ही. सो ऑब्वियसली डायरेक्शन हेचे पळयात, हेचे आसा ह्या डायरेक्शनान, हेचे आसा ऑपोजीट डायरेक्शनान, म्हणून सायन नेगेटीव घेवची पडली. कळ्ळें तुमकां कितें तें. सो जेन्ना असो हे घालता, वेक्टर घालता, तेन्ना एकट्याची सायन ऑपोजीट जातली. हे अंडरस्टँडिंग. खंयची एकट्याची जातली, वयल्याची तरी घेवन नेगेटीव नाल्यार सकयल्याची तरी घे, खंयची एकट्याची नेगेटीव जातली, म्हणून आन्सर -8:1. हे अंडरस्टँडिंग म्हळ्यार अशें, इफ दे आस्क द रेशो ऑफ मॅग्निट्यूड्स, रेशो ऑफ मॅग्निट्यूड्स म्हटलेले, रेशो ऑफ मॅग्निट्यूड्स जाल्यार डायरेक्टली आन्सर जातलो F1 बाय F2 that is equal to 8:1. Okay, so if you see some people, they directly give this type of question and all. Okay, but they don't explain these basics. Okay, ते बी केन्ना एक्सप्लेन करना की बाबा मॅग्निट्यूड आसा जाल्यारच ते +8:1 नाल्यार ते -8:1 जातले. सो प्लीज मेक शुअर दॅट यू सी दोस वर्ड्स प्रॉपर्ली. ओके, फायन. बट रायट नाव पीपल अंडरस्टूड. सो आन्सर इज डी ऑप्शन. ओके, सो ह्या क्वेश्चन एक एट्रॅक्टीव आनी रिपल्सिवचे ओपोजीट डायरेक्शन म्हणून आमकां डायरेक्शनाय कन्सिडर करचें पडटा. ओके, आनी तुका सांगलां हे डायरेक्शन अशें आसा, हे डायरेक्शन ओपोजीट आसा, म्हटल्यार डायरेक्शन कन्सिडर करचें पडलें. कळ्ळें तुमकां. ओके, सो दॅट इज द आन्सर टू द फर्स्ट क्वेश्चन. ओके, चला आतां नेक्स्ट क्वेश्चन वचचें आमी. ओके ओके ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव.
ओके फायन. सो ह्या क्वेश्चन आता आमी सॉल्व कितें करतले. ओके सो लेट्स सी वॉट दिस क्वेश्चन. ओके सो ह्या क्वेश्चन कितें आसा पळोवया. ओके ओके 2 charges 2 coulomb and 6 coulomb are separated by a finite distance. ओके चला हो क्वेश्चन सॉल्व करूया आमी आतां. ओके डोंट वरी ओनली 2-3 क्वेश्चन आहात मागीर कामार जातले. ओके पुसता हांव. ओके चला करूया आमी हे सॉल्व. ओके सो आय जस्ट फिल दिस इन लिटल बीट. ओके सो हेचे आन्सर कितें येतले ते सांग. क्वेश्चन येयली हिंची 7 न्हू ती येयली 8. ओके 2 charges 2 coulomb and 6 coulomb. 2 coulomb आसा चार्ज. ओके सो आनी दुसरो आसा 6 coulomb. तुम्ही मुद्दाम क्वेश्चन पळयात हांव कितले करता ते. ओके आय विल सॉल्व एटलीस्ट ओवरऑल ऑफ ए चॅप्टर न्हू एटलीस्ट लायक लॉट मेनी क्वेश्चन हांव सॉल्व. ओके म्हाका दिसता 200 वयर बी जातले 200 वयर हांव पळोवया मागीर. ओके लास्टाक. ओके एनीवेज बट रायट नाव आय टेल यू पल. ओके 2 चार्जीस आसा. ओके 2 coulomb and 6 coulomb बट तुम्ही परफेक्ट जातले पळय हांव जेन्ना शिकयता तुम्ही परफेक्ट जातले. ओके 2 चार्जीस आसा 2 coulomb आणि 6 coulomb आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. दोगांय भितर एक डिस्टन्स r आसा फायनाइट डिस्टन्स. ओके वी डोंट नो. Okay, if a charge of -4 coulomb is added to each of them, the initial force 12 into 10 raised to now Newton will change to dash. Okay, so तो कितें म्हणटा कितें खबर आसा जेन्ना तुमी हेंकां दोगांयक खंय म्हटल्यार Q1 2 coulomb आसा तेका जर तुवें -4 coulomb एड केलो -4 coulomb म्हटल्यार तूं नेगेटीव चार्ज एड करता. तो नेगेटीव चार्ज आसता कारणान -4 coulomb असो दाखयता. सो हेचो आन्सर येतलो -2 coulomb ओवर. ओके आनी हेचे आन्सर कितें येतलें हेका 4 coulomb एड केलो उपरांत सो हो तुमचो ओवरऑल जातालो मायनस चार्ज रायट. सो ओवरऑल तुमचो हो आलो नेगेटीव चार्ज. ओके आय होप मला अंडरस्टँडिंग. ओके आनी हेचो फोर्स कितें जातलो पयलीं आसलो 6 coulomb हेका तुवें एड केलो -4 coulomb. पळय तो म्हणटा इफ अ चार्ज ऑफ -4 coulomb इज एडेड टू ईच म्हटल्यार दोगांयक पळय. ओके जाल्यार तो म्हणटा की म्हटल्यार इनडायरेक्टली तुमकां कळपाक की हांगासर +2 coulomb जाले. येसो न्हू हांगासर +2 coulomb जाले हांगा -2 coulomb जाले. अंडरस्टँड करा. सो इतले तर शुअर आहा की स्टार्टींग तेंचो फोर्स आसलो तो रिपल्सिव. येसो न्हू पयलीं रिपल्शन आसलेलो. ओके आतां तुमचो फोर्स को जातलो तुमचो ऑब्वियसली फोर्स जातलो एट्रॅक्शन. ओके हो तुमचो फोर्स जातलो एट्रॅक्शन. सो रिपल्शन तर आन्सर डायरेक्टली भायर पडत. सो हे दोन ऑप्शन ए आनी बी डायरेक्ट भायर जातले. ओके आतां सी आनी डीचो भितरच आन्सर जातलो कित्याक तो म्हणटा -4 जेन्ना एड करता टू ईच ऑफ देम द इनिशियल फोर्स ऑफ 12 into 10 raised to 3 म्हणजे हेंचे भितर जो इनिशियल फोर्स आसलो एफ इनिशियल तो आसलो तो म्हणटा 12 into 10 raised to 3 आसलो म्हणटा तो. ओके सो हो कोणाचेर डिपेंड आसा प्रोपोर्शनल टू Q1 into Q2 आहा न्ही हय काय ना आनी इनवर्सली प्रोपोर्शनल टू r² आसा. येसो न्हू हय काय ना. ओके सो तो तुमकां म्हणटा की स्टार्टींग तुमचो जो फोर्स आसलो तो आसलेलो हे पळय द इनिशियल फोर्स ऑफ 12 into 10 raised to 3 तो आतां तुमचो फोर्स कितलो जातलो काय दिसता. सो जो स्टार्टींग इतलो फोर्स आसलो तो आतां. सो बेजिकली हितून कितें आमकां जाय तुमी सांग पळय स्टार्टींग Q1 आमकां वॅल्यू खबर आसा म्हटल्यार हो जो स्टार्टींग फोर्स आसलो तो Q1 Q2 बाय r² जालो न्हू हय काय ना. येस न्हू येस. सो तुम्ही जर सपोज नोटीस करशात तो म्हणटा तुमचो आतां फोर्स कितें आसलो काय विचारता पळय तुमचे तेणे डिस्टन्स चेंज केले. थोडे जाण आतां पळय थोडे जाण पिशे कितें करतले तुमकां सांगता पयलीं 12 into 10 raised to 3 घेतले मागीर तेचे 9 into 10 raised to 9 घेतले आनी मागीर Q1 सबस्टिट्यूट करतले कितले आसा 2 Q2 सबस्टिट्यूट करतले 6. ओके 6 हे सगळे मल्टिप्लाय करतले r वॅल्यू फायंड करतले. r वॅल्यू फायंड केल्या उपरांत मागीर तो r वॅल्यू मागीर हांगा सबस्टिट्यूट करतले हेचो Q1 घेतले हेचो Q2 घेतले. ओके म्हटल्यार परत f फायंड करतना k Q1 घेतले Q2 घेतले तो हांगासान फायंड केलेलो r फायंड करतले. ओके हांगासर r फायंड करतले तो r फायंड करून मागीर हांगा घालतले हेचो Q1 घेतले हेचो Q2 घेतले आनी k घालतले लास्टाक मागीर फोर्स काडटले आनी 15 मिनटां वेस्ट करतले. ओके क्वेश्चन असो नाच आसा तुमकां तो लॉजिकल तुमकां एक्चुअली हांव एंट्रन्साक कशें प्रिपेर करता. ओके सो तुमकां त्या खातीर हांव सांगता बोर्डाचो कसो आमी सॉल्व करिनालो हे बोर्डाचे अशे क्वेश्चन येवचे ना. आमी आतां स्लायटली एंट्रन्स लेवली वयता हे GSET कशे टायप क्वेश्चन. ओके GCET कशे टायप. ओके म्हटल्यार एक स्टेप वयर. ओके सो बेजिकली तुमकां तो क्वेश्चन तेचेर ना आसा इतले तुमकां सॉल्व करची गरजच ना. एक्चुअली क्वेश्चन डायरेक्ट इतले आसा की कितें सेम आसा पळय इतले याद दवरा सेम क्वॉन्टिटी जी आसता न्ही ताका हात लावप ना जी सेम क्वॉन्टिटी आसा ती धर. सो हो कितें आसा फोर्स प्रोपोर्शनल आसा Q1 into Q2 च्या रेशोन न्हू हय काय ना म्हटल्यार फोर्स हो 12 into 10 raised to 3 आसा हो प्रोपोर्शनल आसा 2 into 6 हय काय ना आनी हो फोर्स तेणी विचारलो हो प्रोपोर्शनल कोणाक आसा ऑब्वियसली मॉड्युलस घेतल्या उपरांत -2 2 जातलो आनी हो जातलो 2 into 2 हो 2 आलो आनी हो 2 आलो. ओके कित्याक हो मॉड्युलस घेतल्या उपरांत 2 into 2 सो हो 4 सो हेचे क्रॉस मल्टिप्लाय करा इतलेच आन्सर करपाक येता पळयात. सो हे जाले f = 4 आनी हे जातले म्हणल्यार हे क्रॉस मल्टिप्लाय हेंचे दोगांय भितर कळ्ळें मुगो कितें म्हणटा तो की बाकीचे तर पॅरामिटर हे सेम रावता न्ही
हे सेम रावता. सो हे बेश्टे तुमी एक्चुअली थोडे जाण ते करतात, पयलीं हो एफ घेतले, Q1 Q2 K आनी आर फायंड करतले, आनी तो आर काडून मागीर हांगा सबस्टिट्यूट करतले आनी लास्टाक मागीर फोर्स फायंड करतले हो Q1 Q2 घेवन. सो इतले लॉंग कट करची गरजच ना. ओके, सो हे तुमी निटाक क्वेश्चन असले टायपींग केल्ले क्वेश्चन येता. ओके, सो हे तुमचे जातले 4, हे जाले प्रोपोर्शनल टू 4 आनी हे जाले 12 × 10⁻³ प्रोपोर्शनल टू 4 स दोनी 12. ओके, सो अशें तुमी सुद्दां पळय जाल्यार 4 3 = 12, 3 4 = 12, आन्सर 4 × 10⁻³ डायरेक्ट दिसता. 4 × 10⁻³ न्यूटन. आनी हे कितें जातले एट्रॅक्टिव्ह जातले. सो आन्सर इज डायरेक्ट ऑप्शनाचे डायरेक्ट आन्सर. ओके, डायरेक्ट आन्सर येता. ओके, सो इफ यू सी दॅट दिस इज स्मार्टली इफ यू कॅन डू लायक दिस. ओके, सो आय होप पीपल आर अंडरस्टँडिंग एंड आय होप पीपल आर एन्जॉयिंग द शॉर्टकट्स एंड ट्रिक्स. ओके, सो सदांच कितें वेरी जाता न्ही, ऑलवेज रिमेंबर दीस, वेरी जाता न्ही तेका सदांच पळोवप. ओके, सो आयची ही तुमकां याद दवरा की ही एंट्रन्सची फर्स्ट स्टेप, वेरींग पॅरामिटर्स सदांच रिलेट करा. ओके, सो हे तुमकां लास्ट क्लासीक तुमकां दाखयलेलें की न्यू आसले का डॅश डॅश घालप, तशें हांगाय तुवें डॅश डॅश घातले तेच जाता पळय, डॅश डॅश हो 2 आनी हो 2. ओके, तोच जाल्लो हो डॅश Q1 डॅश हो Q2 डॅश. सो चेंज जाता तेच पॅरामिटर पळय, ते चेंज जायना, आर डिस्टन्स चेंज जाना, बेश्टे तांकां सबस्टिट्यूट करून सॉल्व करून कांयच फायदो ना, टायम वेस्ट करून. ओके, ओके, सो एनीवेज दिस वील रिमूव. ओके, ओके, चला हे काडया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आमची. ओके, ह्या नेक्स्ट क्वेश्चनान कितें आसा तें आमी पळोवया. ओके, चला. सो क्वेश्चन म्हणटात द चार्ज ऑन 2 आयडेंटिकल मेटालिक स्फियर्स आर 40 मायक्रोकुलम एंड -10 मायक्रोकुलम रिस्पेक्टिवली एंड दे आर सेपरेटेड 2 meters. हाउ मच एंड नेचर ऑफ फोर्स विल बी एक्टिंग बिटवीन देम. हे तर डायरेक्ट क्वेश्चन जालें, हे तर बोर्ड लेवलचे क्वेश्चन जाले. ओके, सो म्हटलें हे तर डायरेक्ट क्वेश्चन जाली, ही तर तुमी करपाकय येता जाय. ओके, तुमकां करपाकय जाय. सो सगळेच हांव करचें तुमी आतां थोडी थोडी करपाक स्टार्ट करा, पॉज करून व्हिडिओ बीन. ओके, बट हांव आतां अज्यूम करता की तुमी ट्राय केला आनी आतां तुमी आतां हो व्हिडिओ कंटिन्यू करता. ओके, सो आतां हांव आन्सर सॉल्व करता. ओके, सो हेची आन्सर कितें जातली सांग. सो क्वेश्चन म्हणटा तुमकां की द चार्जीस ऑन 2 आयडेंटिकल मेटालिक बॉल्स आर 40 मायक्रोकुलम एंड -10 मायक्रोकुलम. ओके, सो 2 मेटालिक बॉल्स आहा आनी हेचेर आसा चार्ज -10 मायक्रोकुलम, नेगेटिव्ह चार्ज. सो पुट विथ रेड पेन. ओके, -10 microcoulomb. Okay, fine, sir. Respectively, they are separated at distance of 2 meters. So distance is 2 meter. Direct question is direct values. Okay. How much and nature of force that will act between them. Nature तर attractive असपाक जाय. There is absolutely no doubt. कित्याक 1 + 1 मायनस. ओके, चेडो अट्रॅक्ट करता, डायरेक्ट कन्सेप्ट आसा. ओके, सो बी आनी डीच्या भितर आन्सर आसपाक जाय. ओके, आतां फोर्स फायंड करपाक लागला 1/4πε0 Q1 Q2/r². सो हेतून कितें उरलेलें आसा ना, हे तुमचे बेजिक्स तुमचे फिक्स करता आनी असले वेळी तुमकां बोर्डाक बिडाक येत जाल्यार तुमकां हेल्प जातली. 40 × 10⁻⁻6 -10चो मॉड्युलस 10⁻⁻6 अपॉन r². आर कितली आसा 2 मीटर, सो 2चो स्क्वेअर. सो आन्सर जातलें 9 × 10⁻⁹ हो 1 घ्या, मॉड्युलस 1 जातलो. 10⁻⁻6 + 1. हां, हेच -6 हे घेतले न्हू आमी. हां, ओके, हे एकूच घेयात 1 - 6. ओके, चला होय घेऊया, बेस्ट हे नाका. ओके, हां सर, कित्याक तुमी कन्फ्यूज जावंक शकता. 2² 4 10 जा. ओके, सो आन्सर जातले 9 × हे कितें जातले 12 हे 12 म्हटल्यार 11 - 12. सो 9 × 10⁻⁻1 म्हटल्यार आन्सर येतलो 0.9 न्यूटन आनी आन्सर इज एट्रॅक्टिव्ह ऑब्वियसली. ओके, सो आन्सर इज एट्रॅक्टिव्ह. सो आन्सर इज अ डी ऑप्शन. कोदा येते. सो 2 सिंपल 2 डायरेक्ट क्वेश्चन. ओके, ओके, चला लास्ट क्वेश्चन आसा तो वाचया सोमतोच. अरे ओके, ओके, चला लास्ट क्वेश्चन पळोवया आमी. ओके, फायन. सो द लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ओके, 2 point charges 3 microcoulomb and 8 microcoulomb repel each other with a force of 40 Newton. ओके, क्वेश्चन 10 बरयता हांव. सो 2 चार्जीस आर 3 मायक्रोकुलम आनी 8 मायक्रोकुलम. ओके, Q1 आसा 3 मायक्रोकुलम, Q2 आसा 8 मायक्रोकुलम. ओके, फायन, वेरी गुड. दे रिपेल इच अदर विथ द फोर्स ऑफ हाउ मच? दे रिपेल इच अदर विथ द फोर्स ऑफ 40 Newton. ओके, चला बरोवया पळोवया. बरे आहात ते 40 Newton. ओके, सो दे रिपेल इच अदर. सो ऑब्वियसली दोन्ही पॉझिटिव्ह आसात, एकामेकाक रिपेल तर करतलेत. हो एफ आसा तो आसा 40 Newton, म्हणजे फोर्स आसा प्रोपोर्शनल टू Q1 Q2. देन डिस्टन्साचें कांयच दिवंक ना पळयात, डायरेक्ट क्वेश्चन. ओके, 40 Newton आसा फोर्स प्रोपोर्शनल टू Q1 × Q2, 3 मायक्रोकुलम × 8 मायक्रोकुलम. सिंपल, हो एक इक्वेशन. पण डायरेक्ट सिंपल डायरेक्ट वे हांव बरयता. ओके, इफ नाव इफ अ चार्ज ऑफ -5 इज एडेड टू बोथ, दोगांयच्या हितून -5 एड करात, 3 मायक्रोकुलम -5 मायक्रोकुलम आनी होलो 8 मायक्रोकुलम.
सो दोघांका -5 ॲड करा पळया. सो नेगेटिव्ह चार्ज ॲड करा, दोघांच्या भितर नेगेटिव्ह चार्ज ॲड करा. -5 सी -5 एडेड टू इच म्हणल्यार दोघांक. आता ते तुमकां हे मातशें तरी हातीक बसलां आसतलें. ओके, सो ह्यातले तूं म्हटलें येस सर, हे तर बसला. ओके, सो हे ओवरऑल चार्ज जातलो नेगेटिव्ह 2 मायक्रोकुलमाचो आनी हो ओवरऑल चार्ज जातलो +3 मायक्रोकुलम. सो हेचो आन्सर येतलो +3 मायक्रोकुलम. सो हेचो आन्सर येयलो -2 आनी हेचो येयलो +3. सो ओवरऑल हो जालो -2, हो जालो +3. ओके, हेचो वॅल्यू हो, हेचो वॅल्यू हो. ओके, आतां फोर्स कितें जातलो? फोर्स विल बी एट्रॅक्टिव्ह न्हू, येस नो. सो फोर्स कितें जातलो काय चला प्रोपोर्शनल टू कितें जातलो. सो 2चो मॉड्युलस इंटू 3चो मॉड्युलस 3 मायक्रोकुलम. येस नो. सो 1 इंटू आतां डिवायड करात. सो F इज प्रोपोर्शनल टू 6 स 12 डिवायड बाय 40 अपॉन 8 नी 24 सो 12. ओके, हे मायक्रो डायरेक्ट कॅन्सल तुम्ही अशें करूंकूय शकता. मायक्रोकुलम इंटू मायक्रोकुलम अशें ते कन्वर्टूय करची गरज ना, ते हरशीं कॅन्सलूच जाता. ओके, सो 6 4 जा 24, 4 10 जा 40. सो फोर्स विल बिकम प्रोपोर्शनल टू 10 एंड इट इज वॉट? एट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह? इट इज एट्रॅक्टिव्ह. सो पयल्याच्या विथ रिस्पेक्ट टू ऑपोजीट जालो न्हू तो, हे काय ना. सो आन्सर विल बी 10. सो एट्रॅक्टिव्ह म्हणल्यार -10. हां, सी पळयात. ओके, हियर यू विल पुट +10 or -10. ओके, सो हियर यू विल पुट +10 or this -10. सी पळयात, हे मॅग्निट्यूड तुमच्यान हे मॅग्निट्यूड जाले, पूण डायरेक्शन पळयात. हो आसा भायर, हो आसा भितर पयला. सो ह्या आन्सर येतले -10. सो दिस मॅग्निट्यूड इज 10 बट डायरेक्शन इज ऑपोजीट. डायरेक्शन ऑपोजीट means therefore F equals to -10. कळ्ळें तुमकां? आन्सर इज -10. कोता एटिंग दिस पॉइंट. ओके, सो आय होप वेल अंडरस्टूड. सो +10 -10 थोडे भुरगे म्हटले सर मॅग्निट्यूड करून दाखतले आनी रॉंग करतले. पूण बाबा तुमी डायरेक्शन इम्पॉर्टंट आहा न्हू. सो ह्या हेजो डायरेक्शन सपोज जर 1 आसा, सो सॉरी हेजो डायरेक्शन 40 न्यूटन आसा जाल्यार हो +40 कसो आलो पळय. सो इनडायरेक्टली हो आलो असो ऑपोजीट डायरेक्शन, हो आलो -10. ओके, कित्याक हे एट्रॅक्ट जाता न्हू पळय. सो हे डायरेक्शन पॉझिटिव्ह वेक्टराचें जाल्यार हे डायरेक्शन नेगेटिव्ह वेक्टराचें. ओके, सो लायक दॅट इट इज. गेटिंग दिस पॉइंट? डन? फिनिश्ड? Okay, so with this concept is over. Okay, so I hope you all understanding. Okay, so with this we'll wind up then today's class. Okay, so आयची क्लास आमी हांगासरी wind up करूया. नेक्स्ट क्लास आमी नीट बीन घेतले. Okay, so fine. Okay, done then. Thank you.